नमस्कार मित्रांनो, वायसी क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपला आजचा हा LPP चॅप्टरचा शेवटचा व्हिडिओ लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ LPP ग्राफिकली बाय युजिंग कॉर्नर पॉईंट मेथड स्टडी करणार आहोत. ॲक्च्युली तसं पाहिलं तर LPP चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी भरपूर मेथड आहेत, जसे की सिम्प्लेक्स मेथड, कॉर्नर पॉईंट मेथड आणि अजून सुद्धा मेथड्स आहेत. पण आपल्या सिलेबसमध्ये फक्त कॉर्नर पॉईंट मेथड आहे, त्यामुळे फक्त आपण कॉर्नर पॉईंट मेथडनेच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगेल की हे जे काही LP चे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याआधी तुम्हाला ग्राफिकल सोल्युशन आणि फिजिबल सोल्युशन व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला ग्राफिकल सोल्युशन आणि फिजिबल सोल्युशन येत असेल तरच LPP चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. कारण की जवळपास 80% पार्ट हा ग्राफिकल सोल्युशन आणि फिजिबल सोल्युशनच आहे LPP च्या प्रॉब्लेम्समध्ये. तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करणं किंवा त्या पार्ट व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. सो जर तुम्हाला ग्राफिकल सोल्युशन आणि फिजिबल सोल्युशन व्यवस्थित कॅल्क्युलेट करता येत नसेल, प्लॉट करता येत नसेल, तर प्लीज आपण आपल्या आधीच्या व्हिडिओज पहा, जे की आपण 7.2 एक्सरसाइज साठी व्हिडिओज बनवलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला ग्राफिकल सोल्युशन आणि फिजिकल सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं ते नक्कीच समजून येईल. ओके, त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा, त्यानंतरच हा व्हिडिओ लेक्चर पहा. आणि ज्यांना ग्राफिकल सोल्युशन ऑलरेडी ड्रॉ करता येते किंवा प्लॉट करता येते त्यांच्यासाठी तर बेस्टच आहे. त्यांना हे LPP सॉल्व्ह कसं करायचं हे लवकर समजून जाईल. ओके, तर चला पाहूया की LPP चे प्रॉब्लेम्स कॉर्नर पॉईंट मेथडने कसे सॉल्व्ह करायचे फ्रॉम द फर्स्ट क्वेश्चन ऑफ द एक्सरसाइज 7.4. सो पहा एक्सरसाइज मध्ये काय म्हटले पहा, सॉल्व्ह द फॉलोइंग LPP बाय ग्राफिकल मेथड. तर तुम्हाला ह्या एक्सरसाइज मध्ये जे काही LPP चे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत ते ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे आहेत. आणि जर तुम्हाला ते प्रॉब्लेम व्यवस्थित ग्राफिकल मेथडने स्टेप वाईज सॉल्व्ह करायचे असतील तर मी तुम्हाला 4 स्टेप्स सांगेल, ज्याच्याने ते प्रॉब्लेम्स तुमचे खूप इझी होऊन जातील. ओके, सो पहा स्टेप्स काय आहेत. सो पहिली स्टेप पहा काय आहे, फाइंड द ग्राफिकल सोल्युशन ऑर फिजिबल सोल्युशन. तर आपण एक्सरसाइज 7.2 मध्ये शिकलो आहोत की ग्राफिकल सोल्युशन किंवा फिजिबल सोल्युशन कसं प्लॉट करायचं ग्राफ मध्ये. ओके, सो ते तुम्हाला गरजेचं असणार आहे. आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर प्लीज आपला ती जी काही व्हिडिओ आहे 7.2 एक्सरसाइजची ती व्हिडिओ व्यवस्थित पहा. ओके, आणि त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला ग्राफिकल सोल्युशन आणि फिजिकल सोल्युशन हे व्यवस्थित कॅल्क्युलेट करता येईल किंवा व्यवस्थित ड्रॉ करता येईल ग्राफमध्ये. ओके, सो ते येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आणि हाच आपला पहिला पार्ट असणार आहे LPP चा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, त्यानंतरचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला कॉर्नर पॉईंट मेथड अप्लाय करून आपल्याला Z ची ऑप्टिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ओके, पण ती डायरेक्टली त्या Z ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याआधी आपण सेकंड स्टेप काय पाहूया. पहा सेकंड स्टेप मध्ये काय सांगितलंय, चेक ऑल द कॉर्नर पॉइंट्स ऑफ द फिजिबल सोल्युशन आर नोन ऑर नॉट. म्हणजे तुम्ही जे काही फिजिबल सोल्युशन सांगसाल, म्हणजे आपण ग्राफ केल्यानंतर जे काही फिजिबल सोल्युशनचं एक नेम लिहितो, तर ते जे काय तुम्ही फिजिबल सोल्युशन लिहिणार आहात त्याचे सगळे जे काही कॉर्नर पॉइंट्स आहेत त्या तुमच्या सोल्युशनचे, तुमच्या त्या रिजनचे जे काही सगळे कॉर्नर पॉइंट आहेत ते सगळे कॉर्नर पॉइंटचे व्हर्टायसेस तुम्हाला माहिती आहेत की नाही हे तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे. ओके, जर तुम्हाला तुमच्या त्या व्हर्टायसेसचे सगळे कॉर्नर पॉइंट माहिती असतील तर तुम्ही काय करणार, डायरेक्टली स्टेप 4 ला प्रोसीड करणार. आणि जर तुम्हाला ते कॉर्नर पॉइंट माहित नसतील तर तुम्हाला स्टेप 3 करायची आहे. म्हणजे पहिले ते कॉर्नर पॉइंट्स तुम्हाला काय करायचे, जे काय अननोन पॉइंट्स आहेत ते इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथडने काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. ओके, सो म्हणजे तुम्ही जे काही 10वी मध्ये सबस्टिट्यूशन मेथड आणि इलिमिनेशन मेथड केली होती तीच इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन मेथड आहे. दोन इक्वेशन सायमल्टेनियस सॉल्व्ह करायचे आणि x आणि y ची व्हॅल्यू काढायची. ओके, आणि x आणि y ची व्हॅल्यू काढली तर तुम्हाला तुमचे काय भेटून जातील, पॉइंट्स भेटून जातील. ठीक आहे, त्यानंतर लास्ट स्टेप काय आहे पहा आपल्या हा LPP प्रॉब्लेम मध्ये, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ Z फॉर ऑल द कॉर्नर पॉइंट्स ऑफ द फिजिबल सोल्युशन. म्हणजे तुम्ही जे काही फिजिबल सोल्युशन काढले त्याचे जे काही कॉर्नर पॉइंट्स आहेत ज्याचे व्हर्टायसेस तुम्हाला सगळे नोन आहेत, तर त्या सगळे व्हर्टायसेस एक एक करून काय करायचं, तुमच्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करायचं. आणि तुमचे जे काही ऑप्टिमम व्हॅल्यू आहे, म्हणजे जर तुम्हाला व्हॅल्यू मॅक्झिमाइज असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू शोधा, मिनिमम व्हॅल्यू असेल तर मिनिमम व्हॅल्यू शोधायची आहे. ठीक आहे, सो ऍक्च्युअल मध्ये हे जे काही LPP चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ते नक्की कसे सॉल्व्ह करायचे ते आपण आपल्या पहिल्या सब क्वेश्चन पासून स्टडी करूया. ओके, सो पहा पहिला सब क्वेश्चन काय आहे, पहा काय म्हटले, सॉल्व्ह द फॉलोइंग LPP बाय ग्राफिकल मेथड. ओके, सो आताच सांगितलं आपला प्रॉब्लेम हे ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे. बघा काय पहिला क्वेश्चन आहे, मॅक्झिमाइज Z इज इक्वल टू 11x प्लस 8y. तर तुम्हाला माहिती आहे हे जे काय मॅक्झिमाइज Z इज इक्वल टू 11x प्लस 8y आहे ते काय आहे, तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. ठीक आहे, त्यानंतर सब्जेक्ट टू. सो मी मला आधीच सांगितलेलं आहे जो काय तुमचा वर्ड असेल सब्जेक्ट टू, तर सब्जेक्ट टूच्या नंतर जे काही इनइक्वेशन्स तुम्हाला दिले जातील ते सगळे इनइक्वेशन्स काय असणार आहे, तुमचे कन्स्ट्रेंट्स असणार आहे. ओके, आणि त्या कन्स्ट्रेंट्स मध्ये आपण 2 पार्ट बनवले.
जो काही अशा इनइक्वेशन्स की जे तुम्ही तुमच्या ग्राफमध्ये तुम्हाला प्लॉट करावे लागतात आणि काही असे आहेत ज्याला आपण नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स म्हणतो, जे ऑलरेडी ठरलेले आहेत आणि ते काय सांगतात आपल्याला डायरेक्टली फर्स्ट क्वाड्रंट सांगतात. तर नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट आपण आपल्या ग्राफमध्ये प्लॉट करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा काही वर्क करावं लागत नाही. ओके, त्याला डायरेक्टली आपण फर्स्ट क्वाड्रंट कन्सिडर करून जातो. ओके, सो पहा इथे सुद्धा नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स आहेत. सो आपलं जे काही ग्राफ मध्ये प्लॉट करायचंय किंवा आपल्याला ज्याचं काही ग्राफिकल सोल्युशन फाइंड आउट करायचंय किंवा फिजिबल सोल्युशन फाइंड आउट करायचंय ते आपल्याला कन्स्ट्रेंटचं फाइंड आउट करायचंय. हा जो काही झेड आहे इथे 11x + 8y याचा यूज आपल्याला फक्त लास्ट 4th स्टेपला आहे, तोपर्यंत आपल्याला याचा यूज नाही आहे. ओके, सो पहिली जी काही स्टेप आहे आपली फाइंड द ग्राफिकल सोल्युशन ऑर फिजिबल सोल्युशन, त्यासाठी आपल्याला हे जे काही कन्स्ट्रेंट्स आहेत या कन्स्ट्रेंट्सचा यूज आहे. ओके, सो आपण डायरेक्टली काय करूया, कन्स्ट्रेंट्सला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, आणि ह्या कन्स्ट्रेंट्सला आपल्याला पहिले कशामध्ये प्लॉट करावं लागेल, ग्राफमध्ये प्लॉट करावं लागेल. सो दॅट इज आवर फर्स्ट स्टेप, फाइंड द ग्राफिकल सोल्युशन ऑर फिजिबल सोल्युशन. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द आन्सर. सो आपल्याला जर हे जे काही इनइक्वेशन्स आहे हे जर सॉल्व्ह करायचे असतील, ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले त्या इनइक्वेशन्सला कशात कन्वर्ट करावं लागेल, इक्वेशन्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, या आधी सुद्धा पाहिलेलं आहे आपण, मी थोडं एक रिकॉल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे. ठीक आहे, सो पहा आपण करूया काय म्हटलं, टू ड्रॉ सोल्युशन मध्ये पहिले काय लिहिलं, टू ड्रॉ. बघा आपले इनइक्वेशन्स कोण कोण आहेत, हे 3 इनइक्वेशन जे मी इथं ब्लॅक सर्कल मध्ये ड्रॉ केलेले आहे ते आपल्याला पहिले 3 इनइक्वेशन काय करावं लागतील, प्लॉट करावं लागेल. यामध्ये हे जे काय 2 कन्स्ट्रेंट्स आहेत, x > 0 आणि y > 0, हे तुम्हाला माहिती आहे या आपल्या कोणत्या कन्स्ट्रेंट्स आहेत, नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स आहेत. या कोणत्या कन्स्ट्रेंट्स आहेत, नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स. तर आपल्याला हे जे काही कन्स्ट्रेंट्स आहे या कन्स्ट्रेंट्स डायरेक्टली आपण ऑलरेडी काय कन्सिडर करतो, इट इज अ फर्स्ट क्वाड्रंट. सो मी काय करतो, पहिले हे जे काय रेड मध्ये मी कन्स्ट्रेंट नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स लिहिले आहेत त्यांना ग्राफ मध्ये दाखवतो. पहा ग्राफ मध्ये आपल्याला जर फर्स्ट क्वाड्रंट दाखवायचा असेल तर मला काय करावं लागेल, हा जो काय y ऍक्सिस आहे त्याच्या राईट साइड्सला काय करावं लागतील, एरोज ड्रॉ करावे लागतील. ठीक आहे, आणि जो काय x ऍक्सिस आहे त्याच्या अपवर्ड साइडला मला काय करावं लागतील, एरोज ड्रॉ करावे लागतील. सो आता हे जे काय मी रेड एरोज ड्रॉ केलेलं आहे यावरून काय कन्क्लूड होतं की आपला जो काय रिजन आहे तो फक्त कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, ओनली इन फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे, तर मग जो काय राहिलेला पार्ट आहे, जसं की बघा कोणकोणते इनइक्वेशन्स राहिले त्यानंतर. सो त्यानंतर तुमचे 3 इनइक्वेशन्स राहिलेले आहेत. पहिले इनइक्वेशन काय आहे पहा, x < 4 y < 6 आणि हे 2 झाले आणि हे x + y < 6. सो असे टोटल 3 इक्वेशन आपल्याला काय करावं लागतील, आपल्या ग्राफ मध्ये पहिले प्लॉट करावे लागतील. ओके, सो या आधीच्या एक्सरसाइज मध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे यांना कसं प्लॉट करायचं. सो मी थोडं स्पीडने तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, पहा कसं करायचं आहे. तर पहिले आपली स्टेप काय असते, ग्राफिकल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी जे काही इनइक्वेशन्स दिलेले आहेत त्या इनइक्वेशन्सला कशामध्ये कन्वर्ट करायचं, इक्वालिटी इक्वेशन्स मध्ये कन्वर्ट करायचं. सो पहा मी पहिले इथे लिहितो, टू ड्रॉ x < 4 y < 6 and x + y < 6. जर तुम्हाला हे 3 इनइक्वेशन्स तुमच्या ग्राफ मध्ये प्लॉट करायचे असतील तर तुम्हाला पहिले त्या इनइक्वेशनला कशात कन्वर्ट करावं लागेल, तर तुम्हाला त्यांना कन्वर्ट करावं लागेल इक्वेशन्स मध्ये. सो ड्रॉ द लाईन्स x = 4 y = 6 and x + y = 6. तर आपल्याला ह्या तीनही लाईन पहिले ग्राफ मध्ये काय करावं लागतील, ड्रॉ करावं लागतील. क्लिअर आहे, ओके. आणि हे करण्यासाठी आपण या आधीच्या एक्सरसाइज मध्ये पाहिलं आहे की आपण एक बॉक्स बनवायचा ज्या बॉक्स मध्ये आपली टोटल इन्फॉर्मेशन असायची आणि त्या टोटल इन्फॉर्मेशनचा यूज करून जर आपण व्यवस्थित ग्राफ ड्रॉ केला तर आपल्याला जास्त वेळ लागत नाही. ओके, सो आपण तो टेबल पाहूया. काय आपल्याला काय करायचं, टेबल मध्ये पहिले इनइक्वेशन्स लिहायचं आहे. मला सांगा मग आपलं फर्स्ट इनइक्वेशन काय आहे, फर्स्ट इनइक्वेशन आहे x > 4. मला सांगायचं साइन कोणते, <= मग साइन मध्ये काय लिहिणार, <= त्यानंतर y > 6. अगेन साइन काय आहे, <= x + y <= 6. ऍक्च्युअली <= आणि <= अशा प्रकारचे कोणते साइन नसते. म्हणजे तुम्ही म्हटलं सर हे आहे <= आणि हे आहे <= सो असं काय नाही आहे. जे काही तुम्ही व्हॅल्यूज तुम्ही जे काही इनइक्वेशन्स रीड करता त्यामध्ये तुम्ही ज्या साइडने रीड करता त्यावर डिपेंड करते की तुमचं साइन ते <= आहे का <= आहे. ओके, सो जसं की इथं जे आपण इनइक्वेशन दिलं आहे x + y <= 6. ओके, दिसतं इथे x + y <= 6 आहे. सो जर नीट तुम्ही पाहिलं तिथे तर हा जो काय x + y आहे हा x + y 6 पेक्षा काय आहे, लेस आहे. म्हणून मी त्याला साइनला काय कोणता साइन बोलतोय, <= ठीक आहे. सो पहा तर आपल्याला इथे सुद्धा कोणता साइन ड्रॉ करायचा, <= साइन ड्रॉ करायचा. क्लिअर आहे. त्यानंतर आपल्याला ह्या इक्वेशन्सला कशामध्ये कन्वर्ट करायचं, इक्वेशन मध्ये. सो पहिले आपण ऑलरेडी गेलेलाच आहे. पहिले इक्वेशन काय आहे, x = 4 त्याला मी L1 कन्सिडर केलं. त्यानंतर सेकंड इक्वेशनला मी L2 कन्सिडर केलं, y = 6. त्यानंतर मी थर्डला L3 कन्सिडर केलं, x + y = 6.
ओके, आता ह्या तिन्ही लाईन आपल्याला काय करायच्या, आपल्या ग्राफ मध्ये काय करायच्या, प्लॉट करायच्या. ओके, सो पहिली लाईन पहा, x ची व्हॅल्यू काय आहे 4, y ची व्हॅल्यू काय आहे 0. ओके, कारण यामध्ये y ऍबसेंट आहे. सो पहिला पॉईंट काय भेटतो 4,0. दिस इज युअर फर्स्ट पॉईंट ए. सो सांगा हा जो काय पॉईंट आहे 4,0, y ची व्हॅल्यू 0 आहे, तो कोणत्या ऍक्सिस वरती असेल? इट इज ऑन x ऍक्सिस. सो x ऍक्सिस वरती 4 कुठे आहे पहा. सो x ऍक्सिस वरती इथे आहे 4, आणि या 4 मधनं आपल्याला एक अशी लाईन ड्रॉ करायची आहे. कशी लाईन ड्रॉ करायची आहे या आधी सुद्धा स्टडी केलंय. मला सांगा ही जी काही लाईन आहे x इज इक्वल टू 4, ही लाईन कोणत्या तरी एक्सरसाइज मध्ये आपण पाहिलं होतं की कशाला डिनोट करते, x इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि x इज इक्वल टू कॉन्स्टंट काय डिनोट करतं? इट डिनोट्स द लाईन इज पॅरलल टू y ऍक्सिस. ओके, सो तुम्हाला काय करायचं, हे जे काय 4 तुम्ही प्लॉट केले तर या 4 मध्ये एक अशी लाईन ड्रॉ करायची जी कोणाला पॅरलल असली पाहिजे, y ऍक्सिस ला पॅरलल असली पाहिजे. सो मी इथे एक y ऍक्सिस ला पॅरलल असणारी लाईन 4 मधनं ड्रॉ केली. दिस इज युअर पॉइंट ए, सॉरी, this is your point a 4,0. ओके, and this is your equation of line x is equal to 4. पण मला सांगा तुमच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, तर तुमच्या क्वेश्चन मध्ये दिलं आहे इन इक्वेशन x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, म्हणजे x ची व्हॅल्यू 4 आणि 4 पेक्षा स्मॉल असली पाहिजे. तर सांगा या व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट हँड साइडला स्मॉल असेल का राईट हँड साइडला स्मॉल असेल? तर ऑफकोर्स लेफ्ट हँड साइडला असेल, कारण इथे जर तुम्ही पाहिलं तर या व्हर्टिकल लाईनच्या तुम्ही लेफ्ट हँड साइडला ट्रॅव्हल केलं तर x काय होत जातो स्मॉलर. ओके, आणि y राईट हँड साइडला ट्रॅव्हल केलं तर x काय होत जातो ग्रेटर. आपल्याला कोणता हवाय, स्मॉलर का ग्रेटर? तर आपल्याला x काय हवाय स्मॉलर. तो कोणत्या साइडला आहे, टू द लेफ्ट हँड साइड. सो मी या व्हर्टिकल रेड लाईनच्या काय करणार, लेफ्ट हँड साइडला काय करणार, एरोज ड्रॉ करणार. ठीक आहे, सो ही जी काय रेड कलरची लाईन आहे हिचा रिजन कुठे आहे, टुवर्ड्स द ओरिजिन. पहा ही जी काय लाईन आहे ही लाईन, सॉरी, या लाईनचा रिजन कुठे येतोय, टुवर्ड्स ओरिजिन. पहा टुवर्ड्स ओरिजिन आहे ना. ओके, सो मी इथे काय लिहिणार, टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ लाईन L1. ओके, त्यानंतर आपल्याला सेकंड लाईन ड्रॉ करायची. काय सेकंड लाईन, y इज इक्वल टू 6. ओके, मला सांगा y इज इक्वल टू 6 कोणाला इंडिकेट्स करते, कोणत्याच लाईन सारखी आहे, y इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो टेल मी अबाउट y इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो y इज इक्वल टू कॉन्स्टंट इज द लाईन विच इज पॅरलल टू x ऍक्सिस. तर तुम्हाला y ची व्हॅल्यू 6 दिली आहे, x ची व्हॅल्यू 0 येईल. सो 0,6 हा तुमचा पॉइंट येईल, आणि हा पॉइंट तुम्हाला पहिले ग्राफ मध्ये दाखवावा लागेल. दिस इज युअर पॉइंट बी 0,6, आणि या पॉइंट मधनं जाणारी तुम्हाला एक अशी लाईन ड्रॉ करायची जी कोणाला पॅरलल असली पाहिजे ना x ऍक्सिसला. दॅट इज युअर y इज इक्वल टू 6 लाईन. आता तुम्हाला या लाईनचा अगेन काय फाइंड आउट करायचा आहे, रिजन फाइंड आउट करायचा आहे. आणि जर तुम्हाला या लाईनचा रिजन फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला तुमचं इन इक्वेशन पाहावं लागेल. पहा इन इक्वेशन काय आहे, y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6. तर मला सांगा ही जी काय मी ब्ल्यू कलरची लाईन ड्रॉ केली आहे, या ब्ल्यू कलर लाईनच्या अपवर्ड साइडला काय असेल, y ग्रेटर, आणि टू द डाऊनवर्ड साइडला y काय असेल स्मॉलर. आपल्याला काय हवाय, y काय हवाय, ग्रेटर का स्मॉलर? आपल्याला हवाय स्मॉलर. तर मी काय करेल, डाऊन साइडला एरो ड्रॉ करेल. ठीक आहे, सो म्हणजे ही जी काय ब्ल्यू लाईन आहे, ह्या ब्ल्यू लाईनचा रिजन कुठे येतोय, अगेन टुवर्ड्स द ओरिजिन येतोय ना, टुवर्ड्स द ओरिजिन. सो काय लिहिणार, टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ लाईन L2. ओके, त्यानंतर थर्ड लाईन आपल्याला ड्रॉ करायची. पहा थर्ड इक्वेशन जे काय आहे, थर्ड इक्वेशन मध्ये x व्हेरिएबल सुद्धा आहे, y व्हेरिएबल सुद्धा आहे. तर आपल्याला माहिती आहे असे इक्वेशन की ज्यामध्ये x व्हेरिएबल फर्स्ट टर्म म्हणजे x व्हेरिएबल आहे, त्यानंतर y व्हेरिएबल सुद्धा आहे, आणि कॉन्स्टंट टर्म सुद्धा आहे. तर ती लाईन काय असते, द लाईन विच कट द x ऍक्सिस अँड y ऍक्सिस, म्हणजे ती दोन्ही ऍक्सिसला काय करते, इंटरसेक्ट करते, आणि ती ओरिजिन मधून पास होत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीचं आपण काहीतरी स्टडी केलं होतं. आणि यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एकदा x ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली, यात सबस्टिट्यूट केली, y ची व्हॅल्यू 6 येईल. एकदा y ची व्हॅल्यू 0 घेतली, यात सबस्टिट्यूट केली, x ची व्हॅल्यू किती येईल 6 येईल. सो मला पॉइंट का भेटेल 0,6 आणि 6,0. नीट पहा पॉइंट बी काय आहे 0,6, तर हा पॉइंट सुद्धा काय असेल बी 0,6, आणि हा जो काही न्यू पॉइंट आहे त्याला मी नेम देतो सी. सो आता नीट जर पाहिलं तर तुम्ही ह्या लाईनला जर तुम्हाला ड्रॉ करायचं असेल, तुम्ही ऑलरेडी बी तर प्लॉट केलेला आहे, तुम्हाला फक्त सी प्लॉट करावं लागेल. सांगा सी मध्ये काय आहे, y ची व्हॅल्यू 0, म्हणजे हा पॉइंट कुठे येईल x ऍक्सिस वरती. सो दिस इज युअर पॉइंट सी, दिस इज युअर पॉइंट सी 6,0. तर तुम्हाला काय करायचंय, ही जी काय लाईन आहे ही लाईन काय कोणत्या पॉइंट मधून पास होते, बी आणि सी. तर तुम्हाला बी आणि सी मधनं जाणारी एक लाईन ड्रॉ करायची आहे. सो पहा बी आणि सी. सो आय एम ड्रॉइंग द लाईन विच पासेस थ्रू द पॉइंट्स बी अँड सी. ओके, सो मी बी आणि सी मधनं एक लाईन ड्रॉ केली पहा इथे, सॉरी. So this is your line whose equation is x plus y equal to 6.
पण मला सांगा तुम्हाला इक्वेशन प्लॉट करायला सांगितलंय का? नाही. तर तुम्हाला इन इक्वेशन प्लॉट करायचं आहे आणि इन इक्वेशन प्लॉट करायचं असेल तर तुम्हाला तुमची ओरिजिनल कंडिशन पाहावं लागेल. सो पहा ओरिजिनल इक्वेशन काय आहे, x प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6. तर x प्लस वाय जे काय आहे तुमचं ते 6 आणि 6 पेक्षा काय आहे लेस असायला पाहिजे. तर तुम्ही काय करा, एक चेकिंग पॉईंट कन्सिडर करा. सो आय एम कन्सिडरिंग द चेकिंग पॉईंट अगेन 0, which is the origin. So origin is a checking point. So I am substituting the origin into the equation x plus y. That is 0, मी substitute केलं तर काय 0 plus 0. So answer is 0. Tell me 0 is less than or equal to 6. हे जे काय 0 आहे 6 पेक्षा काय आहे लेस आहे का? Yes. So 0 is less than 6. So इथं कंडिशन काय ते लेस दॅन 6 आणि आपली ओरिजिनल कंडिशन पण काय आहे लेस दॅन 6. तर रिजन काय आहे टुवर्ड्स ओरिजिन, कारण ओरिजिनला काय करते ही लाईन सॅटिस्फाय करते. या लाईनचं इक्वेशन ओरिजिनला काय करतं सॅटिस्फाय करतं. सो काय लिहिलं मी अगेन टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ द लाईन L3. सो टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ द लाईन L3. ओके. सो आता नीट पहा, हे जे काय तुम्ही रिजन प्लॉट केले किंवा हे जे काय तुम्ही ग्राफ प्लॉट केलाय त्या ग्राफ मध्ये एक असा एक रिजन आहे की जो सगळ्या लाईन्स किंवा सगळ्या लाईन्स मधला एक कॉमन रिजन आहे. ओके. सो तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केले ही फिगर तर तुम्हाला तो कॉमन रिजन पाहायला भेटेल. पहा मी इथे तो कॉमन रिजन दाखवतोय. सो दिस इज माय कॉमन रिजन विच इज नथिंग बट युअर ग्राफिकल सोल्युशन ऑर फिजिबल सोल्युशन. हे तर हेच तुमचं काय आहे ग्राफिकल सोल्युशन, आपण त्याला काय म्हणतो फिजिबल सोल्युशन. आणि नीट पाहिलं तुम्ही व्यवस्थित तर हे जे काय फिजिबल सोल्युशन आहे हे एक क्लोज्ड रिजन मध्ये आहे, बाउंडेड सोल्युशन आहे. ठीक आहे. सो नीट पहा इथे सगळे व्हर्टायसेस नोन आहेत का? बी आहे माहिती आहे, 0,0 ओ सुद्धा माहिती आहे आपल्याला, त्यानंतर ए सुद्धा माहिती आहे. पण इथे पहा एक न्यू पॉइंट आलेला आहे आणि हा न्यू पॉइंटला सपोज आपण नेम दिला पी. तर नीट पहा हा जो काय न्यू पॉइंट आलेला आहे तुम्ही ग्राफ मध्ये व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर पी साठी एक्स ची व्हॅल्यू 4 आहे आणि पी साठी y ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. सो पी पॉइंट काय येईल 4,2. तर हा पॉइंट तुम्ही इझिली फाइंड आउट केला. ठीक आहे. सो हा जो काय तुम्ही पॉइंट इझिली फाइंड आउट केला आहे पी 4,2. आता हे सगळे रिजन तुम्हाला पहिले काय करायला लागेल, तुमचं जो काय फिजिबल रिजन आहे तो व्यवस्थित नेम करावा लागेल. सो इथे काय म्हटलंय पहा आता कॉमन शेडेड रिजन. ओके. सो कॉमन शेडेड रिजन कुठून स्टार्ट करूया आपण, ओ ए पी बी ओ. सो कॉमन शेडेड रिजन काय लिहिणार, ओ ए पी बी ओ इज द फिजिबल रिजन विथ द व्हर्टायसेस. आता ह्या प्रत्येक पॉइंटचे व्हर्टायसेस लिहायचे. जसं की पहिलं काय होता ओ पॉइंट. सो ओ पॉइंटचे व्हर्टायसेस काय 0,0. त्यानंतर सेकंड पॉइंट काय आहे ए पॉइंटचे व्हर्टायसेस काय आहे 4,0. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे पी चे व्हर्टायसेस आहे 4,2. बी चे व्हर्टायसेस आहे 0,6 आणि अगेन ओ. तर ओ तर ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे व्हर्टायसेस मध्ये. ठीक आहे. सो हे जे काय किती टोटल पॉइंट आहेत 1 2 3 आणि 4. सो हे चारही पॉइंट तुम्हाला काय करायला लागेल एक एक करून तुम्हाला तुमच्या झेड मध्ये काय करावं लागेल सबस्टिट्यूट करावं लागेल. सो पहा आपली पहिली स्टेप काय होती ग्राफिकल सोल्युशन काढायचे. त्यानंतर सेकंड स्टेप काय होती चेक वेदर ऑल दी पॉइंट्स किंवा कॉर्नर पॉइंट्स ऑफ द फिजिबल रिजन आर नोन ऑर नॉट. सगळे कॉर्नर पॉइंट आपल्याला माहिती आहे. त्यानंतर थर्ड स्टेप काय होती इफ द पॉइंट्स आर अननोन देन कॅल्क्युलेट द पॉइंट. पण आपला पॉइंट अननोन फक्त पी होता जो की आपण इझिली ग्राफ मधून प्लॉट केला. त्यासाठी आपल्याला वेगळं काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, कोणती इलिमिनेशन सबस्टिट्यूशन मेथड वापरायची गरज पडली नाही. ते इझिली ग्राफ मधून काय झाले कॅल्क्युलेट झाले. ठीक आहे. त्यानंतर आपले डायरेक्ट काय करणार आपण फोर्थ स्टेप कडे जाणार. व्हॉट इज फोर्थ स्टेप, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑप्टिमम व्हॅल्यू ऑफ झेड. सो आपल्याला झेड ची ऑप्टिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो आपण काय करणार एक एक करून हे व्हर्टायसेस जे काही कॉर्नर पॉइंट्स आहे हे आपण त्यामध्ये सबस्टिट्यूट करणार. ठीक आहे. सो पहा सो मी पहिला कॉर्नर पॉइंट ओ कन्सिडर करतो. सो आय एम सबस्टिट्यूटिंग पॉइंट ओ इनटू द झेड दॅट इज 0,0. सो एक्स व्हॅल्यू इज 0, वाय व्हॅल्यू इज 0. सो आन्सर इज 0 प्लस 0 विच इज इक्वल टू 0. सो फर्स्ट व्हॅल्यू 0 आली. सेकंड पॉइंट आहे माझा ए. सो आय एम सबस्टिट्यूटिंग पॉइंट ए इनटू द झेड. व्हॉट इज पॉइंट ए 4,0. That means the value of x is 4 and the value of y is 0. ओके. हा हे z तुम्हाला ऑलरेडी दिलाय बरं का, नाहीतर म्हणजे सर हे z तुम्ही कुठून लिहिला क्वेश्चन मध्ये लिहिलेलं आहे. सो 11 4 is 44 plus 0 is equal to 44. Sorry 44. So answer is 44. त्यानंतर मी पॉइंट सबस्टिट्यूट केला पॉइंट p. So what is point p? So point p is 4,2 which is equal to 11 into 4 plus 8 into 2. So which is equal to 44 plus 16. So tell me 44 plus 16 60. Okay. Next last point काय आहे पहा, last point आहे b. So I am substituting the point b into the z that is 0,6. That means the value of x is 0 and the value of y is 6. So 0 plus 48 which is equal to 48. Okay. So इथे सगळ्या तुमच्या z च्या व्हॅल्यू काय झाल्या कॅल्क्युलेट झाल्यात. एव्हरी व्हर्टायसेस जे काय तुमचे कॉर्नर पॉइंट आहे त्या सगळ्यांसाठी तुम्ही z ची व्हॅल्यू काय केली कॅल्क्युलेट केली. ओके. तर आता तुम्हाला काय करायचंय
हे जे काही त्यांनी क्वेश्चन दिलाय त्यामध्ये पहा काय दिलंय, वर्ड काय दिलाय, त्यांनी कंडिशन काय दिली, मॅक्झिमाइज, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू झेडची पाहिजे. मला सांगा या सगळ्या झेडच्या व्हॅल्यूमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू झेडची कोणती आहे? सो व्हॅल्यू मॅक्झिमम इज 60 आणि विच इज फॉर विच पॉइंट, पॉइंट P. And what is the coordinates of point P? 4, 2. म्हणजे x ची व्हॅल्यू 4 आणि y ची व्हॅल्यू 2. सो मी आन्सर काय लिहिणार, z has a maximum value. How much maximum value? 60. So z has a maximum value 60 when x is equal to 4 and y is equal to 2. सो जेव्हा x is equal to 4 येईल आणि y is equal to 2 येईल तेव्हा मला माझ्या z ची व्हॅल्यू काय भेटेल, मॅक्झिमम भेटेल. सो अशा पद्धतीने तुम्हाला LBP चा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे ग्राफिकल मेथडने. ओके, यात एक क्वेश्चन आहे, तुम्ही म्हणता सर हे कॉर्नर पॉइंट्सच का घेतले, म्हणजे हे काय तुम्ही ऑप्टिमम व्हॅल्यू काढताय त्यामध्ये बाकीचे इतर पॉइंट्स का नाही घेतले, फक्त कॉर्नर पॉइंट्सच का घेतले. ओके, सो त्याबद्दल मी तुम्हाला एक सिंपल सांगेल. हा जो काय तुमचा रिजन आला आहे, या रिजन साठी हे जे काही रिजन आहे हा रिजन तुम्ही कन्स्ट्रेंट्स वरनं ड्रॉ केला आहे आणि ह्या कन्स्ट्रेंट्स साठी त्या झेडची व्हॅल्यू काय ते मॅक्झिमम. म्हणजे ह्या रिजन मधला कोणताही पॉइंट तुम्ही घेऊन तुमच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकता. सो मी तुम्हाला एक सांगेल, तुम्ही कोणताही पॉइंट घ्या, या रिजनच्या मधला एखादा पॉइंट घ्या किंवा या रिजनचे सगळ्या बाउंड्रीवरचे पॉइंट्स कन्सिडर करा, कुठलेही तुम्ही पॉइंट कन्सिडर करा, बाउंड्रीवरचे कन्सिडर करा किंवा इनसाइड रिजनचे पॉइंट कन्सिडर करा, तुम्हाला झेडची व्हॅल्यू मॅक्झिमम ही या पी पॉइंट साठीच भेटेल. ओके, सो ट्राय इट. ओके, तुम्ही ट्राय करून पहा, नक्की तुम्हाला तुमचे काय भेटेल, झेडची व्हॅल्यू मॅक्झिमम कुठे भेटेल, त्या कॉर्नर पॉइंट्सलाच भेटेल. म्हणून मोस्टली आपण काय करतो, कॉर्नर पॉइंट कन्सिडर करतो. आता अजून एक दुसरा प्रश्न येण्याचा सवाल आहे की सर जर दोन पॉइंट्स, माझ्याकडे दोन पॉइंट्स आहेत आणि त्या दोन्ही पॉइंटला जर झेडची व्हॅल्यू मॅक्झिमम आली तर मग काय. सो त्यासाठी काय करायचं ते आपण नक्कीच पुढे पाहणार आहोत. ओके, पण तुमच्या जर दोन पॉइंटला व्हॅल्यू मॅक्झिमम आली तर तो काय तुमच्या सिलेबसमध्ये पार्ट टाकलेला नाहीये, पण तरी सुद्धा मी त्याचे काही क्वेश्चन्स तुम्हाला घेणार आहे. ओके, सो लक्षात काय ठेवायचं, आपण कॉर्नर पॉइंट का सिलेक्ट करतोय, मोस्टली कॉर्नर पॉइंट्सला झेडची व्हॅल्यू काय येते, मॅक्झिमम येते. इतर पॉइंट्स जे काही रिजन मध्ये पॉइंट्स आहेत त्याला मॅक्झिमम येत नाही. ओके, सो ह्या रिजन मधला कोणताही पॉइंट जर तुम्ही सबस्टिट्यूट केला त्या कन्स्ट्रेंट्स मध्ये तर ते काय करेल, त्या कन्स्ट्रेंट्सला काय करेल, सॅटिस्फाय करेल. ओके, क्लिअर आहे. सो हा क्वेश्चन क्लिअर आहे. ठीक आहे, सो त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे प्रोसीड करूया. ओके, सो लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन हा तुम्हाला घरी करायचा आहे. ठीक आहे, आपण डायरेक्टली थर्ड क्वेश्चन कडे जाणार आहोत. सो पहा काय क्वेश्चन आहे. ओके, आता पहिला क्वेश्चन मी व्यवस्थित डिटेल मध्ये सांगितलं, हा थोडा मी फास्ट घेईन. मॅक्झिमाइज z इज इक्वल टू 7x प्लस 11y. अगेन हे काय आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे जे आपल्याला कुठे यूज करायचं आहे, इन द स्टेप 4. पहिली स्टेप काय आहे, टू कॅल्क्युलेट द ग्राफिकल सोल्युशन अँड फिजिकल सोल्युशन. आणि त्यासाठी काय लागतं, कन्स्ट्रेंट्स. सो माझ्याकडे किती कन्स्ट्रेंट्स आहे पहा, इथे एक कन्स्ट्रेंट आहे, इथे एक कन्स्ट्रेंट आहे. सो फर्स्ट स्टेप काय आपले, ड्रॉ द इनइक्वेशन्स. टू ड्रॉ द इनइक्वेशन्स 3x प्लस 5y लेस दॅन इक्वल टू 26, 5x plus 3y less than or equal to 30, we have to draw the lines 3x plus 5y equal to 26 and 5x plus 3y equal to 30. तर आपल्याला ह्या दोन लाईन काय कराव्या लागतील, ड्रॉ कराव्या लागतील. सो आय एम रायटिंग द इनइक्वेशन्स इनटू द बॉक्सेस. सो व्हॉट इज इनइक्वेशन, फर्स्ट इनइक्वेशन इज 3x plus 5y less than or equal to 26, so sign is less than or equal to. Second, 5x plus 3y less than or equal to 30, so sign again less than or equal to. ओके, सो इथे जर पाहिलं तुम्ही तर हे इक्वेशन कोणाशी मॅच होत आहे, ax प्लस by प्लस c. म्हणजे याच्या तीनही टर्म्स आहे, a पण आहे, b पण आहे, c पण आहे, x व्हेरिएबल, y व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट टर्म सुद्धा आहे. तर ह्या लाईन्स काय असतात, these lines intersect the both axes x and y which do not passes through origin. ओके, सो पहा आता आपण काय करूया, हा पहिलं काय करायचं आपल्याला, ह्यांना इक्वेशन्सला इक्वेशन्स मध्ये कन्वर्ट करायचं. सो आय एम रायटिंग द इक्वेशन्स. फर्स्ट इक्वेशन इज L1 लाइन, सो 3x प्लस 5y इक्वल टू 26. सेकंड इक्वेशन काय आहे, L2 5x प्लस 3y इक्वल टू 30. Again I have to consider first value of x is 0, so I am substituting x is equal to 0. I am getting value of y is equal to 26 upon 5. After that I have to consider value of y 0. Substituting in the equation, I am getting the value of x is equal to 26 upon 3. So first point is 0, 26 upon 5, and second point is 26 upon 3, 0. I am considering the point A, and this is my point B. ओके, सो तुम्ही म्हणसाल सर आता हे 26 अपॉन 5 ग्राफ मध्ये कसं प्लॉट करायचं. सगळं सिंपल आहे. 26 ला 5 ने काय करा, डिवाइड करा. पॉइंट मध्ये आन्सर येईल पहा. सो 26 ने जर पाहिला, 26 ला जर 5 ने डिवाइड केलं तर काय येईल, 5.2 च्या आसपास आन्सर येतो. सो दिस इज युअर पॉइंट A, 0, 5.2. सो 0, x ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे हे कुठे येईल, x बाय ऍक्सिस वरती येईल. सो बाय ऍक्सिस वरती 5.2 इथे येईल. ओके, आय एम कन्सिडरिंग अराउंड इट. ओके, तुम्ही तुमच्या ग्राफ मध्ये व्यवस्थित करायचं आणि ग्राफ नसेल तर व्यवस्थित स्केलने करायचे, बाय 2 mm कन्सिडर करून. ठीक आहे, 5.2. So this is my point 0, 26 upon 5.
ठीक आहे. सेकंड पॉइंट इज बी 26/3. सो 3 ने जर डिवाइड केलं 26 ला तर किती आन्सर येईल 8.5 च्या आसपास येईल, 8.6 च्या आसपास येईल. सो आय एम कन्सिडरिंग 8.5 इट इज ॲट. थोडं मागे पुढे तुम्ही केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर बी सो 26/3, 0. So this is my point B. So I have to draw the lines passing through these 2 points. Okay. So I am drawing the line passing through these 2 points, and the equation of this line is, what is the equation of this line? X plus y equal to 3x plus y. 3x plus y. 3x plus 5y equal to 26. पण मला सांगा तुम्हाला ही लाईन ड्रॉ करायला सांगितलं का? नाही. तर तुम्हाला तुमचं इन इक्वेशन ड्रॉ करायचं. पहा इन इक्वेशन काय दिलंय, लेस दॅन ऑर इक्वल टू 26. काय म्हटलं त्यांनी, व्हॉट एव्हर द इन इक्वेशन इज इट शुड बी less than or equal to 26. So again I am considering origin as a checking point and substituting origin into here. So 0 0. So these two are zeros. Answer is 0. So 0 is less than or equal to 26 or not? Yes, 0 is less than 26. Satisfy होते. So आपण काय लिहिणार, region is towards origin side of line L1. तुम्ही म्हणताल सर आता हे रिजन फाइंड करण्यासाठी तुम्ही असं खाली स्टेप्स का नाही बनवल्या, इथे डायरेक्टली काय केलं तुम्हाला सांगेल. तर तुमचं रफ वर्क मध्ये तुम्हाला करायचं आहे. इथे आता हे प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत, त्यामुळे तुम्ही तिथे रिजन बद्दल काही लिहिलं नाही तरी चालेल. ओके. आणि केलं तर सगळ्यात बेस्ट आहे. ठीक आहे. सो त्यानंतर पहा, सो ओरिजिन साइड म्हटलंय ना, सो ओरिजिन साइडला आहे तर मला एरो ड्रॉ केलं पाहिजे टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ द लाईन. सो दिस इज माय विजिबल रिजन. त्यानंतर पहा सेकंड इक्वेशन आपल्याला प्लॉट करायचं. अगेन आय एम कन्सिडरिंग फर्स्ट व्हॅल्यू ॲज x is equal to 0, substituting into the equation. So I am getting the value of y is 10. Then y is equal to 0 and substituting into the equation I am getting value of x is 6. So I am getting point C as a 0,10 and point D as a 6,0. So I have to plot these 2 points again into the graph. So this is my point 0,10. Okay, this is my point C. This is my point C 0,10 and point D is here 6,0. And again I have to draw the lines passing through these 2 points 0,10 and 6,0. So I have to draw the line passing through these 2 points. So this is your line passing through these 2 points C and D, whose equation is, what is the equation of this line? 5x plus 3y equal to 30. Again आपल्याला काय करायचं आहे, याचे इन इक्वेशन्स प्लॉट करायचे. सो लुक ॲट द इन इक्वेशन. व्हॉट इन इक्वेशन सेज? इन इक्वेशन सेज दॅट 5x plus 3y is less than or equal to 30. म्हणजे 30 आणि 30 पेक्षा काय असलं पाहिजे, लेस. सो आय एम कन्सिडरिंग ओरिजिन ॲज अ चेकिंग पॉइंट अँड सबस्टिट्यूटिंग इनटू दी. सो ओरिजिन मी इथे 0,0 हे जे काय ओरिजिन आहे ते मी इथे सबस्टिट्यूट केलं तर मला काय भेटेल, x ची टर्म 0 होईल, y ची टर्म सुद्धा काय होईल 0 होईल. तो सांगा 0 इज लेस दॅन और इक्वल टू 30 और नॉट. यस, 0 इज लेस दॅन और इक्वल टू 30. सो 0 ची व्हॅल्यू 0 ही काय आहे, लेस 30 आणि 30 पेक्षा लेस आहे. म्हणजे अगेन चेकिंग पॉइंट काय होतं, सॅटिस्फाय होतं. सो काय लिहिणार मी, टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ द लाईन L2. सो रिजन कुठे आला, जी काय लाईन L2 आहे तुमची त्याच्या ओरिजिन साइडला रिजन होत आहे. ओके. त्यानंतर 2 कन्स्ट्रेंट्स दिल्यात पहा आपल्या, काय आहे, दीज आर द नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट. मीन्स आवर रिजन लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये रिजन येतोय पहा. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये रिजन आहे. सो मला सांगा, हे जे काय तुम्ही रिजन्स प्लॉट केले या सगळ्या रिजनचा कॉमन रिजन कोणता आहे पहा. सो या सगळ्या रिजनचा कॉमन रिजन आहे हा रिजन पहा. ओके. तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर हा जो काय रिजन आहे, हा रिजन सगळ्या इनइक्वेशन्सच्या रिजन मध्ये काय होतंय, कन्क्लूड होतंय. ओके. कॉमन रिजन आहे. आणि या रिजनला पण एक नेम आहे पहा. काय काय नेम आहे, ओ डी. इथे नाव नाही आहे, याला काय देणार आपण, पी, त्यानंतर ए आणि अगेन ओ. सो मी काय देणार, द कॉमन शेडेड रिजन ओ डी पी ए ओ इज द फिजिबल रिजन विथ वर्टायसेस. आता पहा याचे वर्टायसेस सगळे माहिती आहेत का. ओ 0,0 माहिती आहे, त्यानंतर डी 6,0 माहिती आहे, त्यानंतर पॉइंट पी पहा. हा जो काय पॉइंट पी आहे, हा पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स तुम्ही डायरेक्टली ग्राफ मध्ये बघून इझिली सांगू शकत नाही आहात. ओके. सो ते काय करा, जर तुम्हाला काही पॉइंट्स हे डायरेक्टली समजत नसतील व्यवस्थित, ते नक्की पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, तर तुम्ही काय करा, ते पॉइंट्स किंवा ते इक्वेशन्स, त्या पॉइंटचे जे काही 2 लाईनचे इक्वेशन्स आहेत ते सॉल्व्ह करा. तुम्हाला तुमचा तो पॉइंट एक्झॅक्ट व्हॅल्यू मध्ये भेटून जाईल. ठीक आहे. सो आपण या क्वेश्चन्स मध्ये तेच करणार आहोत. त्यानंतर कोणता पॉइंट आहे, ए. सो पी ला मी ॲज इट इज लिहितो. अँड पॉइंट ए, व्हॉट इज ए,
a is 0,26 upon 5. Okay, so I am writing here to find the point of intersection P of the line. सो मला काय करायचं, हा जो पॉईंट P आहे, पॉईंट P चे एक्झॅक्ट x ची व्हॅल्यू काय आहे आणि y ची व्हॅल्यू काय आहे हे मला फाइंड आउट करायचं आणि ते करण्यासाठी मी काय करणार, सो ते करण्यासाठी मी P चा पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी हे जे दोन इक्वेशन आहे ते काय करणार, सॉल्व करणार. सो पहा पॉईंट P, लुक ॲट टू द पॉईंट P. हा जो काय पॉईंट P आहे हा कोणत्या दोन लाईन्सचा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. एक आहे 5x + 3y = 30 आणि दुसरा आहे 3x + 5y = 26. म्हणजे ही जी काय रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन आहे या दोन लाईनच्या इंटरसेक्टिंग पॉईंट P आहे. म्हणजे मला कोणते दोन इक्वेशन सॉल्व केले पाहिजे, हे दोन इक्वेशन सॉल्व केले पाहिजे. सांगा फर्स्ट इक्वेशन काय आहे सॉल्व करण्यासाठी, 3x + 5y = 26 आणि सेकंड काय आहे 5x + 3y = 30. तर हे तुम्हाला दोन इक्वेशन काय करायचे, सॉल्व करायचे. म्हणजे तुम्हाला कोणता पॉईंट भेटून जाईल, पॉईंट P. ओके, आणि हे दोन इक्वेशन सॉल्व करायला नीट पहा. तुम्ही 10वी मध्ये असे काही प्रॉब्लेम सॉल्व केले ज्यामध्ये पहा क्रॉस मध्ये पाई पार्ट सेम आहे, इकडे 3 कोएफिशिएंट सेम आहे आणि इकडे 5 कोएफिशिएंट सेम आहे. आणि असं सध्या आपण काय करतो, एकदा इक्वेशन्स ऍड करतो आणि एकदा इक्वेशन सबट्रॅक्ट करतो. सो मग काय लिहिणार मी इथे, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. सो ऍड केलेत आपण हे दोन्ही इक्वेशन ऍड करूयात. ओके, सॉरी इथे 5 च्या ऐवजी 6 लिहिला गेला, 5. त्यानंतर 5x + 3y = 30. हे दोन्ही इक्वेशन मी फर्स्ट टाइम ऍड केले. सो 8x + 8y = 56. सो दिस इज माय इक्वेशन. ह्या इक्वेशनला पहा 8 ने डिवाइड होतं, 8 ने डिवाइड केलं + y = 7. दिस इज माय इक्वेशन 3. And second time I am subtracting these two equations, equation 1 and 2. So subtracting equation 1 and 2. So 3x + 5y = 26 and second equation is 5x + 3y = 30 and subtracting these equations, so I am getting -2x, okay, then +2y = -4. okay, या सगळ्या संपूर्ण इक्वेशनला -2 ने डिवाइड होते. पहा काय येईल, x - y = 2. मी कशाने डिवाइड केलं, -2 ने डिवाइड केलं. ठीक आहे, सो दिस इज माय इक्वेशन 4. सो आता मी हे दोन्ही इक्वेशन्स काय करणार, थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन काय करणार, ऍड करतो, जेणेकरून माझं y काय होईल, कॅन्सल होईल, मला x ची व्हॅल्यू भेटून जाईल. सो मी काय लिहिणार, ऍडिंग. ओके, माझ्याकडे इथे जागा थोडी कमी पडणार त्यामुळे मी ही स्टेप करतो. त्यानंतर ऍडिंग इक्वेशन 3 and 4. सो व्हॉट इज इक्वेशन 3, x + y = 7 and x - y = 2. So adding these two equations, so I am getting 2x, y get cancel is equal to 9. So x is equal to 9 upon 2. So what is x is equal to, x is equal to 4.5. So I am getting x is equal to 4.5. And then I am substituting value x is equal to 4.5 in equation, any equation. There are total 4 equations आणि या चारही इक्वेशन पैकी तुम्ही कोणत्याही एका इक्वेशन मध्ये काय करू शकता, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता. I am substituting in equation 3, so which is equal to 4.5. ओके, ही व्हॅल्यू काय करायची तुम्हाला इथे सबस्टिट्यूट करायची x ची. सो काय 4.5 + y = 7. So what is y is equal to 7 - 4.5. So y is equal to 2.5. So you got the value of y 2.5. So what is point P, 4.5, 2.5. ओके, सो मी ते ग्राफ मध्ये तो पॉईंट व्यवस्थित लिहिलाय पहा, 4.5, 2.5. ठीक आहे. सो आता त्यानंतर पहा P पॉईंट आपल्याला नोन झालं, तर आता आपल्याला सगळे व्हर्टेक्स नोन आहे, O ऑलरेडी नोन आहे, B पण माहिती आहे, त्यानंतर P आता माहिती पडला आहे, A ऑलरेडी माहिती आहे आणि आपल्याला सगळे व्हर्टेक्स भेटल्यानंतर आपण काय करतो, डायरेक्टली फोर्थ स्टेप करतो. ओके, सो आपली फोर्थ स्टेप काय आहे, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ Z फॉर एव्हरी व्हर्टेक्सेस. सो हे जे काय कॉर्नर पॉइंट्स आहे त्या सगळ्या पॉइंटसाठी तुम्हाला काय करायला लागेल, Z ची व्हॅल्यू काढावं लागेल. सो पहिले मी O पॉइंट साठी कॅल्क्युलेट करतो. पहा व्हॉट इज O पॉइंट, 0,0. सो 0 + 0. सो व्हॉट इज आन्सर, 0 + 0 = 0. ठीक है. Second, I am calculating the value of Z for point D. Okay, so look at what is point D. Point D is 6,0. So I am substituting point D here. Z 6,0 which is equal to 7 × 6 + 11 × 0. ठीक है. So answer is 42 + 0 which is equal to 0. Then I am calculating value of Z for P. What is point P? 4.5, 2.5. So 7 × 4.5 + 11 × 2.5. Okay. So this is 31.5. Then 11 × 2.5. 11 × 2.5 is equal to 55.
27. So 27.5 and total answer is 0, okay, 8, 9, 59. So answer is 59. Then the value of z for the point, last point, which is the last point? Last point is a point. A point. So what is a point? Z 0, 26 upon 5. 26 upon 5. ओके, तुम्ही पॉइंट मध्ये घेतली तरी चालेल, ठीक आहे. मी पॉइंट मध्ये नाही घेते, डायरेक्टली कन्सिडर करते, पॉइंट मध्ये घेऊया. 26 अपॉन 5 म्हणजे पॉइंट मध्ये किती येईल? 5 5 25 and then 5 2 10, म्हणजे 5.2. So 7 into 0 plus 11 into 5.2. Okay, so 22 57. So 57.2. This is the answer for point A. ओके, अगेन पहा क्वेश्चन मध्ये काय म्हटले त्यांनी. क्वेश्चन मध्ये त्यांनी म्हटले मॅक्झिमाइज व्हॅल्यू ऑफ झेड. तर तुम्हाला झेडची व्हॅल्यू मॅक्झिमम फाइंड आउट करायची. सांगा मला या सगळ्या व्हॅल्यूज मध्ये झेडची कोणती व्हॅल्यू मॅक्झिमम आहे? 59. and which is for which point? Point P. and what are the point coordinates of point P? 4.5, 2.5. so मी इथे काय लिहिणार? Z has a maximum value how much? 59 for x is equal to 4.5 and y is equal to 2.5. this is your solution for LPP. ठीक आहे. त्यानंतर पहा, आता जे काही आपण दोन प्रॉब्लेम्स पाहिले त्या दोन प्रॉब्लेम मध्ये फरक एवढाच आहे. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये जे काही पॉइंट पी होता, ओके, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये जो काही पॉइंट पी होता तो आपण डायरेक्टली ग्राफ मध्ये पाहून सांगू शकत होतो. पण हा जो काही सेकंड क्वेश्चन आहे, ही एक अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे हा, की ज्यामध्ये आपल्याला पॉइंट पी हा डायरेक्टली ग्राफ मध्ये पाहून सांगू शकत नाहीये. ओके, सो आपल्याला तो काय करायला लागेल, काही ते इक्वेशन्स काय करायला लागेल, एलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करून तो पॉइंट फाइंड आउट करायला लागला. तर ह्या दोन प्रॉब्लेम मध्ये हा डिफरन्स होता पहा. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा, यामध्ये अजून थोडा डिफरन्स आहे. ओके, पहिले जे काही दोन प्रॉब्लेम्स आहेत त्यापेक्षा अजून थोडा डिफरन्स आहे. पहा काय क्वेश्चन आहे, मॅक्झिमाइज z इज इक्वल टू, मला सांगा ह्याचा आपल्याला यूज कुठे आहे? फोर्थ स्टेप मध्ये. सो आता आपण त्याचा यूज करणार आहे का? नाही करणार. तर आपण कशाचा यूज करणार? कन्स्ट्रेंट. सो फर्स्ट कन्स्ट्रेंट काय आहे? ही आहे. सेकंड कन्स्ट्रेंट आहे. थर्ड कन्स्ट्रेंट्स आहे. ठीक आहे. आणि हे जे काही फर्स्ट सेकंड आणि थर्ड कन्स्ट्रेंट आहे, याच कन्स्ट्रेंट्स मध्ये बघा नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट दिले. बघा पहिली ही नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट्स आहे आणि ही एक नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट आहे. मला सांगा नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट काय सांगतात? द रिजन लाइज इन अ फर्स्ट क्वाड्रंट. सो मी काय करायला पाहिजे? जो काय माझा ग्राफ आहे त्या ग्राफ मध्ये रिजन कुठे दाखवायला पाहिजे? इनटू द फर्स्ट क्वाड्रंट ओनली. ठीक आहे. सो एरोज ड्रॉ केले. सो माझं नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंटचं काम संपलं आहे. त्यानंतर माझ्याकडे काय काय राहते पहा आता क्वेश्चन मध्ये. माझ्याकडे क्वेश्चन मध्ये राहतं x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. सो मी पहिले काय लिहिणार? टू ड्रॉ x लेस दॅन ऑर इक्वल टू 3. सेकंड, y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. अँड लास्ट काय आहे? x प्लस y लेस दॅन ऑर इक्वल टू 5. and x plus y less than or equal to 5. To draw these three lines, we have to draw the lines. What is first line? X is equal to 3. Second line, y is equal to 3. And the last line, x plus y is equal to 5. So we have to draw these three lines so that आपण काय करू शकतो? इझिली ग्राफिकल सोल्युशन किंवा रिजन फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. सो आपण ह्या तीनही लाईन ड्रॉ करूया. पहा अगेन बॉक्स आपण ड्रॉ करणार. त्या बॉक्स मध्ये सगळ्या काही क्वांटिटीज लिहिणार. पहिले इक्वेशन काय होतं? x लेस दॅन इक्वल टू 3. सेकंड इक्वेशन y लेस दॅन इक्वल टू 3. दोन्ही मध्ये साइन काय आहे? लेस दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. आणि थर्ड इक्वेशन काय आहे? x प्लस y इज लेस दॅन इक्वल टू 5. अगेन साइन काय आहे? लेस दॅन इक्वल टू. त्यानंतर पहा पहिल्या लाईनचं इक्वेशन काय येईल? L1 इज इक्वल टू x इज इक्वल टू 3. सेकंड लाईनचं इक्वेशन काय येईल? L2 is equal to y is equal to 3 and third line चा इक्वेशन काय आहे? x plus y equal to 5. सो फर्स्ट लाइन काय पहा? x is equal to 3 म्हणजे x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 0 येईल. सो पॉइंट काय भेटला? 3,0. मला सांगा x is equal to 3 म्हणजेच x is equal to काय आहे? कॉन्स्टंट. सांगा तर लाइन कोणाला पॅरलल असेल? y ऍक्सिस ला. सो मला a पॉइंट मधनं म्हणजे 3,0 मधनं 3,0 कुठे येईल? इथे येईल. सो दिस इज माय पॉइंट a 3,0. या 3,0 मधनं मला काय करायचे? एक अशी लाइन ड्रॉ करायची जी कोणाला पॅरलल असली पाहिजे? तर ती कोणाला पॅरलल असली पाहिजे? y ऍक्सिस ला पॅरलल असली पाहिजे. सो दिस इज माय लाइन x इज इक्वल टू 3. पण मला सांगा त्यांनी मला x इज इक्वल टू 3 ड्रॉ करायला सांगितलंय का? नाही, तर मला ड्रॉ करायचं आहे x लेस दॅन ऑर इक्वल टू 3. तर x ची व्हॅल्यू लेस कुठे असेल? इकडे लेस असेल का इकडे लेस असेल? सो टू द लेफ्ट हँड साइड. सो रिजन कुठे येईल या लाईनचा? टू द लेफ्ट हँड साइड ऑफ द लाइन. ठीक आहे. त्या म्हणजेच काय लिहिणार आपण इथे? टुवर्ड्स ओरिजिन. सो टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ लाइन L1. एक महत्वाची गोष्ट बरं का, याला आपण ओरिजिन म्हणतो.
आणि बघा ओरिजिनच्या साईडलाच आहे की नाही, ओरिजिनच्या साईडला आहे, ठीक आहे, म्हणून आपण लिहितो टुवर्ड्स ओरिजिन साईड, ठीक आहे. त्यानंतर सेकंड लाईन पहा काय आहे, y इज इक्वल टू 3 आहे. ओके, y इज इक्वल टू 3. सो व्हॉट इट इंडिकेट्स, द व्हॅल्यू ऑफ y इज 3, x इज 0, सो पॉइंट इज 0,3. सो पॉइंट बी, सो पॉइंट बी काय आला 0,3. तर मला सांगा हा पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती असेल, हा पॉइंट असेल y ऍक्सिस वरती. सो y ऍक्सिस वरती कुठे असेल 0,3 इथे असेल. सो दिस इज अ पॉइंट बी 0,3. ओके, आणि त्यानंतर हा जो काय तुम्ही आता पॉइंट बी काढलाय, सॉरी इकडे लिहितोय मी. ओके, तो आता हा जो काय पॉइंट बी आहे त्याचं मधनं आपल्याला एक अशी लाईन ड्रॉ करायची, y इज इक्वल टू 3 म्हणजे काय, y इज इक्वल टू कॉन्स्टंट. y इज इक्वल टू कॉन्स्टंट काय असते, इट इज द लाईन विच इज पॅरलल टू x ऍक्सिस. तर तुम्हाला या पॉइंट मध्ये एक अशी लाईन ड्रॉ करायची आहे, ती कोणाला पॅरलल असली पाहिजे, x ऍक्सिसला पॅरलल असली पाहिजे. सो या पॉइंट मध्ये मी एक अशी लाईन ड्रॉ करतो जी कोणाला पॅरलल असली पाहिजे, इट इज पॅरलल टू x ऍक्सिस. सो दिस इज इक्वेशन y इज इक्वल टू 3. ओके, त्यानंतर पहा तुम्हाला एक थर्ड इक्वेशन सुद्धा प्लॉट करायचं आहे. त्यासाठी मी काय करणार, एकदा x ची व्हॅल्यू 0 कन्सिडर करणार, इथे सबस्टिट्यूट करणार, पॉइंट भेटेल 5. इथे 0 पुट केलं, y ची व्हॅल्यू एकदा, तर काय भेटेल x 5. सो पॉइंट काय भेटला 0,5 अँड 5,0. ओके, सो दिस इज पॉइंट सी अँड दिस इज पॉइंट डी. तर या दोन्ही पॉइंट मध्ये जाणारी एक लाईन ड्रॉ करावं लागेल मला. सो तर 0,5 कुठे येईल, 0,5 येईल पहा y ऍक्सिस वरती येईल, सॉरी y ऍक्सिस वरती काय येईल 0,5. दिस इज पॉइंट सी 0,5. त्यानंतर 5,0 कुठे येईल, इथे येईल. दिस इज युअर पॉइंट डी 5,0. तर तुम्हाला काय भेटले, दोन्ही पॉइंट तुम्ही काय केले, प्लॉट केलेत. आता ह्या दोन्ही पॉइंट मध्ये जाणार तुम्हाला काय करायला लागेल, एक लाईन ड्रॉ करायला लागेल. सो आय एम ड्रॉइंग द लाईन विच पासेस थ्रू दिस 2 पॉइंट्स. ओके, सो दिस इज माय लाईन विच पासिंग थ्रू दिस 2 पॉइंट्स. आणि सॉरी थोडं टिल्ट झालं. ओके, आता क्लिअर आहे. आणि ह्या लाईनचं इक्वेशन काय आहे, सो लाईन ऑफ इक्वेशन इज x प्लस वाय इज इक्वल टू 5. ओके, त्यानंतर आता ह्या लाईनचा आपल्याला रिजन फाइंड आउट करायला लागेल. पहा रिजन फाइंड आउट करण्यासाठी अगेन काय करणार, आपण आपलं ओरिजिनल इक्वेशन कन्सिडर करणार. इथे लेस दॅन ऑर इक्वल टू 5 म्हटलेलं आहे आणि त्यात आपण काय करणार, ओरिजिन सबस्टिट्यूट करणार, कारण ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे का, नाहीये. सो दिस लाईन इज नॉट पासिंग थ्रू पासेस थ्रू ओरिजिन, देयरफॉर वी कॅन कन्सिडर ओरिजिन ॲज अ चेकिंग पॉईंट. सो ओरिजिन ॲज अ चेकिंग पॉईंट इथे सबस्टिट्यूट केला. सो 0 प्लस 0 आन्सर इज 0. सो 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. येस, 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 म्हणजे ओरिजिन काय होते, सॅटिस्फाय होते. म्हणजेच या लाईनचा रिजन कुठे असणार आहे, टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ द लाईन. सो रिजन ऑफ दिस लाईन इज टुवर्ड्स ओरिजिन साइड. सो मी इथे काय लिहिणार, या लाईनचा रिजन कुठे होता, हॉरिझॉन्टल लाईनचा रिजन आपण नाही काढलं का, y इज लेस दॅन इक्वल टू 3 म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनचा रिजन कुठे येते, टुवर्ड्स डाउनवर्ड साइड ऑफ द लाईन. ओके, ते तुम्हाला आता समजू शकेल, ठीक आहे. सो इथे सुद्धा काय लिहिणार, टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ द लाईन L2 आणि इथे सुद्धा काय लिहिणार, टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ द लाईन L3. जर ओरिजिन साइडला येत असेल तरच टुवर्ड्स ओरिजिन साइडला लिहा, नसेल तर नॉन ओरिजिन साइडला लिहायचं आहे, ठीक आहे. ओके, सो पहा आता सगळ्यांचं जर तुम्ही या ग्राफचं सगळ्यांचं जर कॉमन रिजन पाहिलं, तुम्हाला कॉमन रिजन पाहायला भेटेल पहा, आणि तो कॉमन रिजन हा येईल पहा. ओके, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून तुम्हाला हा कॉमन रिजन फाइंड आउट करायचा आहे. एक्झाम मध्ये चुकूनही तुम्ही चुकीचा कॉमन रिजन अजिबात ड्रॉ करू नका. हा जो काय मी तुम्हाला इथे शेडेड करून दाखवलाय पहा, हा असा रिजन आहे जो सगळ्या लाईन्सच्या रिजन मध्ये काय आहे, कॉमन आहे, ठीक आहे. आता नीट पहा, या कॉमन रिजनचा आपल्याला नेम लिहायचं. सो कॉमन शेडेड रिजन कुठून स्टार्ट करू, ओ पासून, ओ ए. सो ओ ए नंतर बघा इथे एक पॉइंट आहे, पण आपल्याला हा पॉइंट माहिती आहे का, नाही. सो याला मी नेम देतो पॉइंट पी. सो पॉइंट पी. त्यानंतर अजून एक पॉइंट आपल्याला अननोन आहे पहा, इथला एक पॉइंट अननोन आहे क्यू, त्याला नेम देऊया क्यू. सो ओ ए पी क्यू. क्यू नंतर कोणता पॉइंट घेणार, बी. आणि लास्टला अगेन कोणता घेणार, ओ. का अगेन ओ का घ्यायचंय, कारण तो रिजन एक क्लोज्ड रिजन आहे, बाउंडेड रिजन आहे, ठीक आहे. इज द फिजिबल रिजन विथ व्हर्टायसेस, सांगा ओ चे व्हर्टायसेस 0,0. ओके, त्यानंतर कोणता पॉइंट आहे, ए चे व्हर्टायसेस सांगा 3,0. त्यानंतर पी चे व्हर्टायसेस माहिती आहे का, नाही, अननोन आहे. सो पी ऍज इट इज लिहिलं. त्यानंतर क्यू चे व्हर्टायसेस माहिती आहे का, नाही, क्यू सुद्धा ऍज इट इज लिहिलं. त्यानंतर बी, सॉरी कोणता पॉइंट आहे, बी चे व्हर्टायसेस काय आहे 0,3. अँड अगेन ओ तर ऑलरेडी आपण लिहिलेला आहे. सो आपल्याला हे टोटल किती व्हर्टायसेस भेटतात, 1 2 3 4 5, टोटल 5 व्हर्टायसेस. त्यामध्ये 2 व्हर्टायसेस आपल्याला काय आहे, अननोन आहे, पी आणि क्यू आपल्याला काय आहे, अननोन. मग आपलं पहिलं काम काय बनते, स्टेप 3 काय बनते, स्टेप 3 आहे की जे काही अननोन पॉइंट्स आहेत ते सबस्टिट्यूशन आणि एलिमिनेशन मेथडने काय करा, सॉल्व्ह करून कॅल्क्युलेट करा. ओके, सो आपण डायरेक्टली काय करणार, त्या सबस्टिट्यूशन मेथडने किंवा जे काय असेल सबस्टिट्यूशन किंवा एलिमिनेशन त्यानुसार काय करणार, ते पॉईंट कॅल्क्युलेट करणार. ओके, सो पहा आता हे जे काय पॉईंट पी आहे, आधीच्या प्रॉब्लेमशी जर कम्पेअर केलं तुम्ही हा क्वेश्चन, तर पहिल्या प्रॉब्लेम मध्ये पहा, ग्राफ मध्ये पाहून लगेच सांगू शकत होतो. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं आपण,
सॉल्व्ह करून काय केले, पॉईंट्स फाइंड आउट केले. थर्ड प्रॉब्लेम मध्ये आता 2 अननोन पॉईंट आले. सेकंड प्रॉब्लेम मध्ये जो काय थर्ड प्रॉब्लेम होता त्यामध्ये एकच अननोन पॉईंट होता, पण या फोर्थ प्रॉब्लेम मध्ये मात्र 2 अननोन पॉईंट आहेत. ठीक आहे, तर हे दोन्ही अननोन पॉईंट तुम्हाला काय करायला लागतील, कॅल्क्युलेट करायला लागतील. ओके, तुम्ही ग्राफिकली सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता आणि तुम्ही मॅथमॅटिकली सुद्धा म्हणजे सबस्टिट्यूशन एलिमिनेशन मेथडने सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. सगळ्यात बेस्ट आहे सबस्टिट्यूशन एलिमिनेशन मेथडने कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, सो पहा काय आहे, टू फाइंड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पॉइंट पी अँड क्यू. मी असं राईट केलं, इथं एक्झाम मध्ये सुद्धा व्यवस्थित लिहायचं असं, टू फाइंड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ पॉइंट पी अँड क्यू. So I am writing to find the point of intersection of point P and Q. So for point P, first I am calculating for point P. P is the intersection point of the line. पहा, पॉइंट P कडे फोकस करा. दिस इज युअर पॉइंट P आणि हा पॉइंट P दोन लाईनचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. बघा, एक कोणती लाईन आहे, ग्रीन लाईन आहे. सांगा ग्रीन लाईनचं इक्वेशन काय आहे, x is equal to 3. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स x is equal to 3 अँड अजून कोणत्या लाईनचा P पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, ब्ल्यू लाईनचा. ब्ल्यू लाईनचं इक्वेशन काय आहे, x plus 5 y is equal to 5. सो ह्या दोन लाईनचा P काय आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. ठीक आहे, आता नीट पहा, एका ठिकाणी x ची व्हॅल्यू डायरेक्ट 3 दिली आहे. मग आपण जर ही व्हॅल्यू ह्या डायरेक्ट सबस्टिट्यूट केली, म्हणजे आपण जर हे इक्वेशन्स दोन्हीही सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह केले तर आपलं लवकर आन्सर येईल. सो मी इथे काय लिहिणार, सबस्टिट्यूटिंग x is equal to 3 इन इक्वेशन x plus y is equal to 5. सो x जर सबस्टिट्यूट केला 3, सो 3 plus y is equal to काय, 3 जर इथे सबस्टिट्यूट केला x मध्ये तर 3 plus y is equal to 5 येईल. सो y is equal to काय येईल, 5 minus 3. सो y is equal to किती येईल, 2 येईल. सो x ची व्हॅल्यू किती भेटली, 3. y ची व्हॅल्यू किती भेटली, 2. सो p पॉइंट काय भेटला, p पॉइंट काय भेटला, 3,2. सो पॉइंट p भेटला आपल्याला. त्यानंतर आता पॉइंट q सुद्धा काढायचा. बघा, मला सांगा पॉइंट q कोणाकोणाचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. एक आहे पिंक लाईन, जिचं इक्वेशन काय आहे, y is equal to 3. ओके, सो मी इथे काय लिहिणार, q is a point of intersection of the line y is equal to 3 and सेकंड लाईन कोणती, बघा सेकंड लाईन कोणती आहे, ब्ल्यू लाईन आहे, ब्ल्यू. सो ब्ल्यू लाईनचं इक्वेशन काय आहे, x plus y is equal to 5. सो अगेन काय लिहिणार, सबस्टिट्यूटिंग y is equal to 3. सो हे y is equal to 3 कुठे केलं, इथे सबस्टिट्यूट केलं. सो y is equal to 3 इन इक्वेशन x plus y is equal to 5. सो y ची व्हॅल्यू जर 3 टाकली तर x plus 3 is equal to 5. x is equal to 5 minus 3. So x is equal to 2. So what is x is equal to 2 and y is equal to 3. So this is your q point. So q point काय भेटला, 2,3. So q point is 2,3. So ग्राफ मध्ये दाखवायचा तो पॉइंट. ठीक आहे, सो आता पहा बरं, आपल्याला सगळे पॉइंट्स नोन आहेत का, सगळे पॉइंट माहिती पडलेत का. येस, आता आपल्याला सगळे पॉइंट माहिती पडले तर आपण काय करणार, एक एक करून ते सगळे व्हर्टायसेस कोणत्या व्हॅल्यू मध्ये सबस्टिट्यूट करणार, झेड मध्ये, जी की कोणती स्टेप आहे आपली, फोर्थ स्टेप आहे. सो फोर्थ स्टेप काय आहे, सबस्टिट्यूट दीज ऑल दी व्हॅल्यूज इनटू दी झेड. ओके, सो पहा झेड काय दिलं तुम्हाला, हा झेड दिलाय 10x plus 25y. मी ऑलरेडी लिहून ठेवले का, तर माझा थोडा टाइम तुमचा वाचावा, व्हिडिओ मध्ये तुम्हाला जास्त लॉंग व्हिडिओ यायला नको म्हणून मी तिथे ऑलरेडी सगळ्या काही गोष्टी लिहून ठेवल्यात. ओके, सो ज्या काही गोष्टी मी लिहून ठेवल्या त्या तुम्हाला तुमच्या आन्सर्स मध्ये लिहायच्या आहेत. ओके, सो व्यवस्थित आन्सर नोट डाऊन करा. फक्त मी जिथे कुठे सर्कल काही तुम्हाला मार्क्स करतोय समजण्यासाठी, त्या मार्क्स तुम्हाला करायच्या नाहीये. ठीक आहे, so the values of objective function z is equal to 10x plus 25y at these vertices. so पहिली vertices काय माझं o, that is 0, 0. so 0, 0. so answer is 0, 0. answer is 0. okay, so त्यानंतर सेकंड पॉइंट काय आहे, a point. what is the point a, what are the vertices of point a, 3, 0. so z which is a points 3, 0. so I am substituting 10 into 3, 25 into 0. so answer is 30 plus 0 which is equal to 30. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे P पॉइंट. व्हॉट इज P पॉइंट, सो पॉइंट P इज 3,2. 3,2. सो 10 into 3 plus 25 into 2. so 10 into 3 30, 25 into 2 50. so answer is 80. so Z Q at point Q, so 2,3. so what is point Q, 25 into 3. so 10 to the 20 plus 75. so answer is total 95. and the last point B. what is point B, it is 0,3. so 10 into 0 plus 25 into 3. so answer is 0 plus 75 is equal to 75. ओके, पण नीट पहा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, मॅक्झिमाइज म्हणले का मिनिमाइज म्हणलंय. सो क्वेश्चन मध्ये म्हणलंय मॅक्झिमाइज. सो तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू सांगा किती आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 95 and which is for the point Q and whose coordinates are x is equal to 2 and y is equal to 3. तो आंसर काय कंक्लूड करणार, z has a maximum value 95 when x is equal to 2 and y is equal to 3. ओके, सो इथे तुमचा एलपीपीचा प्रॉब्लेम काय झाला, संपला. पहा मी पुन्हा रिवाइज करतो. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण ग्राफ वरून तो पी पॉइंट फाइंड आउट केला होता. सेकंड क्वेश्चन मध्ये आपण काय केलं होतं, इक्वेशन सॉल्व्ह करून पी पॉइंट फाइंड आउट केला. आणि थर्ड क्वेश्चन मध्ये आपण 2 अननोन पॉइंट पाहिले. पहिल्या 2 क्वेश्चन मध्ये एकच अननोन पॉइंट पाहिला होता.
फोर्थ क्वेश्चन मध्ये आपण 2 अननोन पॉईंट पाहिलेले आहेत, ठीक आहे, आणि ते दोन्हीही अननोन पॉईंट आपण काय केलेत, फाइंड आउट केलेत बाय सॉल्विंग सबस्टिट्यूशन मेथड, ठीक आहे. सो हे 3 डिफरन्स होते ह्या तीनही क्वेश्चन मध्ये, फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन मध्ये. ओके, नेक्स्ट पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. ओके, प्रत्येक क्वेश्चन जे काही मी इथे घेतो त्यामध्ये काही ना काहीतरी डिफरन्स आहे पहा. ओके, ते डिफरन्सेस व्यवस्थित लक्षात ठेवायचे, ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्टेप्स, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 व्यवस्थित फॉलो करा. तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम्स मध्ये सॉल्व्ह करण्यामध्ये अजिबात डिफिकल्टीज येणार नाही. ओके, खूप इझी प्रॉब्लेम्स आहेत, खूप म्हणजे खूप, आणि 3 मार्क तुम्हाला सहजासहजी भेटू शकतात ह्या प्रॉब्लेम्स मध्ये, ठीक आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅक्झिमाइज झेड इज इक्वल टू, मला सांगा याचा यूज कुठे होतो, कोणत्या स्टेप मध्ये, स्टेप 4 मध्ये. तर आपण कुठे पाहणार, स्टेप 4 मध्ये पाहणार. पुढे काय आहे, एक इक्वेशन दिलंय, 2 दिलेत आणि 3. पहा काय डिफरन्स आहे. आधीचे जे काही क्वेश्चन्स होते त्यात तुम्हाला सिंपल इक्वेशन्स दिले होते, कॉन्स्टंट्स दिले होते. इथे पहा एक्स पण आहे, वाय पण आहे, कॉन्स्टंट पण आहे. इथे पहा एक्स पण आहे, वाय पण आहे, कॉन्स्टंट पण आहे. आणि इथे पण पहा एक्स पण आहे, वाय पण आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जास्त काही वेगळं नाहीये. तुम्हाला तेच क्वेश्चन्स तेच पुन्हा आहे. फक्त काय करायचंय, एक तर तुम्हाला 3 इक्वेशन्स देतील किंवा काही वेळेस काय होतील, तुम्हाला 4 इक्वेशन सुद्धा देतील आणि सगळ्यांचा कॉमन रिजन फाइंड आउट करा म्हणतील. एवढंच फक्त चेंजेस आहे, ठीक आहे. सो आपण पटकेने हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया, पाहूया. ऑलरेडी हा क्वेश्चन या आधीच्या एका एक्सरसाइज मध्ये आपण सॉल्व्ह केलाय सेम, फक्त तो त्यावेळेस तिथे कन्स्ट्रेंट्स होता, तिथे एलपीपीचा प्रॉब्लेम नव्हता, ठीक आहे. सो पाहूया काय करायचंय. अगेन काय लिहिणार, टू ड्रॉ द इक्वेशन्स. पहिले इक्वेशन काय, x + 4y ≤ 24, 3x + y ≤ 21 and x + y ≤ 9. We have to draw the lines. What is the first line? We have to convert these inequality into equality. So 3x + y = 21 and x + y = 9. So again आपण काय करणार, एक बॉक्स ड्रॉ करणार, त्या बॉक्स मध्ये सगळे काही इन्फॉर्मेशन सबस्टिट्यूट करणार. सो व्हॉट इज फर्स्ट इक्वेशन, x + 4y ≤ 24. ओके, त्यानंतर सेकंड इक्वेशन काय आहे, 3x + y ≤ 21 and थर्ड इक्वेशन x + y ≤ 9. सगळ्यांचे साइन काय आहेत, लेस दॅन ऑर इक्वल टू. सो आय एम रायटिंग हियर लेस दॅन ऑर इक्वल टू, ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट लाइन L1 x + 4y = 24, सेकंड लाइन L2 3x + y = 21 and थर्ड लाइन L3 x + y = 9. ओके, यामधले कोणती सोपी लाईन आहे ती कोणती सॉल्व्ह करा, तुम्हाला जी वाटेल ती. सो आय एम कन्सिडरिंग फर्स्ट लाईन x = 0 कन्सिडर केलं, यात सबस्टिट्यूट केलं तर y ची व्हॅल्यू किती भेटेल, 6 भेटेल. y ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली, यात सबस्टिट्यूट केली तर x ची व्हॅल्यू किती भेटेल, 24. सो फर्स्ट पॉइंट इज 0,6 and 24,0. So this is A point, this is B point. So I have to draw these 2 points into the graph so that I can draw the line passing through these 2 points. So first point is 0,6, this is your point A, 0,6, and second point is 24,0 which lies here, point B, 24,0, and I have to draw the line passing through these 2 points. So this is your line passing through this point and whose equation is x + 4y = 24. नेक्स्ट इक्वेशन मध्ये पाहू. आता सॉरी, आपण पहिले रिजन फाइंड आउट करूया. रिजन फाइंड आउट करायचं नंतर अगेन पहा ही लाईन काय आहे, नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे ओरिजिन चेकिंग पॉईंट कन्सिडर करू शकतो. सो जर मी ओरिजिन चेकिंग पॉईंट कन्सिडर केला, म्हणजे 0,0 चेकिंग पॉईंट कन्सिडर केला आणि हा 0,0 यात सबस्टिट्यूट केला तर काय भेटेल, 0 + 0. मला सांगा आन्सर काय येईल, 0च येईल. मला सांगा 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 24 और नॉट. येस, 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 24. ओके, हे जे मी काय लिहिले आता हे तुम्हाला तुमच्या बॉक्स मध्ये लिहायचं नाही बरं का. तुम्हाला फक्त तुमच्या बॉक्स मध्ये जे काही मी इथं ब्लू मध्ये लिहिलं तेवढंच लिहायचं आहे. ओके, आणि जे काही रेड मध्ये मी पॉईंट्स लिहिले तर x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू हेच लिहायचं आहे. एरोज वगैरे काही सर्कल वगैरे करायचं नाहीये. इव्हन तर तुम्हाला हे सुद्धा इथं लिहायचं नाहीये. हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय, ठीक आहे. सो ओरिजिन तुम्ही 0,0 काय केलं, सबस्टिट्यूट केलं तर मला सांगा काय भेटलं तुम्हाला, ट्रू भेटतंय. ओके, सो काय लिहिणार, टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ लाइन L1, towards origin side of line L1. So या लाईनचा रिजन कुठे होतं, towards the origin side of the line L1. त्यानंतर सेकंड लाइन पहा. अगेन I am considering first x = 0, substituting here I am getting y = 21. Again considering y is 0, substituting here I am getting value of x = 7. So points are 0,21. This is C point, point D 7,0. So 0,21 here, point C 0,21 and point D 0,7. 7 अभी यहाँ पे होगा, ठीक है. So this is your point D 7,0. So I have to draw again the line passing through these 2 points. Sorry, मी या लाईनला थोडं वेगळ्या कलर मध्ये घ्यायला पाहिजे होतं. सो मी लाईनचा कलर चेंज करतो.
ओके सो स्टाईल ब्ल्यू. ओके सो ही जी काय ब्ल्यू लाईन आपण आता इथे ड्रॉ केली, ह्या ब्ल्यू लाईनचं इक्वेशन काय आहे? ब्ल्यू लाईनचं इक्वेशन आहे 3x + y = 24, 3x + y = 21. ठीक आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट लाईन पाहूया, नेक्स्ट लाईन ड्रॉ करूया. एकदा मी काय केलं, x ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली, या सबस्टिट्यूट केली, y ची व्हॅल्यू 9 भेटेल, y ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली, या सबस्टिट्यूट केली, x ची व्हॅल्यू 0 भेटेल. सो 0,9 and 9,0. ओके दिस इज युअर पॉइंट E and this is your point F. सो मला हे दोन्ही पॉइंट अगेन काय करायचे, लाईन मध्ये ड्रॉ करायचे. ओके सो मी इथे ड्रॉ करतो, 0,9 इथे आणि 9,9 इथे. So I have to draw the line passing through these 2 points. So I am drawing the line which passes through these 2 points. So this is my line, x plus y is equal to 9. Okay? क्लिअर आहे पर्यंत? आता ह्या दोन लाईनचे आपल्याला रिजन फाइंड आउट करायचं. बघा एक आहे ब्लू लाईनचा रिजन फाइंड करायचा, एक पिंक लाईनचा रिजन फाइंड करायचा. ब्लू लाईन कोणती होती? सेकंड वाली लाईन होती. सो ब्लू लाईन साठी आपण अगेन काय करणार, ओरिजिनल चेकिंग पॉईंट कन्सिडर केला, यामध्ये सबस्टिट्यूट केला, 0 + 0 <= काय 21 येईल. तर सांगा कुठे येईल रिजन? टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ लाईन L1. आणि यासाठी सुद्धा ओरिजिन चेकिंग पॉईंट कन्सिडर केला 0,0. सो 0 + 0 <= 9 येईल. सो अगेन काय येईल, ओरिजिन साइड ऑफ लाईन L3. चुकून एक गोष्ट करू नका, एक्झाम मध्ये काही जण काय करतात, सर <= साइन आहे म्हणजे ओरिजिनच्या साइडला रिजन आहे. असं नसतं, ते डिपेंड करतं की तुमचं ते लाईन ग्राफ मध्ये कुठे आहे. ओके सो असे अजिबात चुकीचे कन्सिडर करू नका. बऱ्याच जणांना मी पाहिलंय की ते काय करतात, इथं जर <= दिसलं तर काय करतात, डायरेक्टली टुवर्ड्स ओरिजिन साइडला रिजन काय करतात, ड्रॉ करतात. ओके सो ते चुकीचं आहे. प्लीज मिसकन्सेप्ट अजिबात अभ्यास करू नका. ओके मिसअंडरस्टँडिंग कोणत्याही प्रकारचे करून घेऊ नका. सो तशा पद्धतीचं काहीच नसतं, मी जसं सांगतो तसंच सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. सो त्या दोन्ही लाईनचा रिजन कुठं आला, टुवर्ड्स ओरिजिन. सो मी इथे पिंक लाईनला सुद्धा काय केलं, ड्रॉ केले आलो. आणि ह्या सगळ्यांचे जर तुम्ही पाहिलं, त्यानंतर आपलं नेहमीप्रमाणे नॉन निगेटिव्ह कन्स्टंट्स काय सांगतात, इन द फर्स्ट क्वाड्रंट. पहा नॉन निगेटिव्ह कन्स्टंट ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे. सो माझा कॉमन रिजन कोणता येतो पहा, इथे तुम्हाला इझिली पाहायला भेटेल, कॉमन रिजन हा येतो. सो दिस इज युअर कॉमन region which is also known as feasible solution. So काय लिहिणार, the common shaded region. ओके काय काय बघा, कॉमन शेडेड, दिस इज युअर पॉइंट B 7,0. ओके लिहिलं नव्हतं मी. सो कॉमन शेडेड रिजन काय भेटेल, O B. पहा हा पॉइंट माहित नाहीये, P घेऊया आपण त्याला, P. हा सुद्धा अननोन पॉइंट आहे, Q. ओके त्यानंतर पॉइंट, दिस इज युअर पॉइंट A अँड अगेन O. सो दिस इज युअर फिजिबल रिजन विथ व्हर्टायसेस O 0,0. त्यानंतर सेकंड पॉइंट B आहे, B 7,0. Point C, P is unknown, point Q is unknown, then point A which is 0,6. ओके तर पहा अगेन हा सेम टू सेम कोणत्या क्वेश्चन सारखा क्वेश्चन आहे. हा जो काय फिफ्थ क्वेश्चन आहे, सेम टू सेम फोर्थ क्वेश्चन सारखा क्वेश्चन आहे. फोर्थ क्वेश्चन मध्ये पण P आणि Q दोन्ही अननोन होते, आणि इथे सुद्धा P आणि Q दोन्ही अननोन आहे. पण फरक फक्त आहे बरं का या दोन्ही क्वेश्चन मध्ये, आणि तो असा आहे की जे काही तुम्ही क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह केलेत ना, त्यामध्ये दोन जे काही इक्वेशन्स येत होते ते खूप सिंपल होते, ते सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह केले. पण इथे जे आहे इक्वेशन्स ते तेवढे सिंपल नाहीये, इथे तुम्हाला इलिमिनेशन मेथडनेच सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. सो पहा इलिमिनेशन मेथडने करायचंय. सो आपण पहिला P पॉईंट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. मला सांगा हा जो काय P पॉईंट आहे ग्राफ मध्ये व्यवस्थित पहा, P पॉईंट आहे. हा P पॉईंट कोणकोणत्या दोन लाईनचा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. एक आहे ब्ल्यू लाईन, ब्ल्यू लाईनचं इक्वेशन काय आहे, 3x + y = 21. आणि दुसरी कोणती लाईन आहे, पिंक लाईन. ओके दुसरे आहे पिंक लाईन. सो याला मी फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करतो, आणि पिंक लाईनचं इक्वेशन काय, x + y = 9. याला मी सेकंड इक्वेशन कन्सिडर करतो. मला सांगा ह्या दोन्ही इक्वेशन कडे पाहून इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं तर मला काय करायला पाहिजे, सबट्रॅक्ट करायला पाहिजे. सो मी इथे काय लिहिलं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. सो पहिले इक्वेशन आहे 3x + y = 21, x + y = 9. Subtracting these two equations, so I am getting 2x, y get cancelled, which is equal to 12. So x is equal to 12/2. So x is equal to how much, 6. Substituting again this, substituting x is equal to 6 in the equation. कोणत्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा, मी सेकंड मध्ये सबस्टिट्यूट करतो. सो इन इक्वेशन 2, सो व्हाट इज इक्वेशन 2, x + y = 9 ना. सो 6 + y = 9 आहे. सो y = 9 - 6. सो y = किती आहे, 3 आहे. सो x = 6, y = 3. सो I am getting the point P whose coordinates are 6,3. ठीक आहे. त्यानंतर मला पॉइंट Q काढायचा. अगेन लुक ॲट द पॉइंट Q. पॉइंट Q पहा, मला सांगा पॉइंट Q कोणत्या कोणत्या लाईनचं इंटरसेक्शन आहे, रेड लाईन. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ रेड लाईन, x + 4y = 24. And again second line is pink line. What is the equation of pink line, x + y = 9.
अगेन हे दोन्ही इक्वेशन तुम्हाला काय करावं लागतील, एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करावं लागतील. पहा काय करावं लागेल, अगेन सबट्रॅक्ट करावं लागेल म्हणजे x कॅन्सल होईल इथे. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. So x plus 4y is equal to 24, x plus y is equal to 9. Subtracting these two equations, so I am getting 3y is equal to how much? 15. So y is equal to 15 upon 3. So y is equal to 5. So what is the value? Substituting y is equal to 5 in equation, any equation I am substituting in equation 2. So I am getting x plus 5 is equal to 9. So x is equal to 9 minus 5. So x is equal to 4. So 4 comma 5 is the point Q. So I am writing here point Q is 4 comma 5. ठीक आहे. सो पॉइंट तुम्हाला Q सुद्धा भेटला. आता सगळे पॉइंट परत काय झाले, नोन झाले. तर आपली लास्ट स्टेप काय, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ Z फॉर ऑल दीज व्हर्टायसेस. सो आय एम कॅल्क्युलेटिंग Z व्हॅल्यू ऑफ Z फॉर 0,0 फर्स्ट. सो हे Z तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी. ओके, क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 0 plus 0 is equal to 0. Z. Second point, what is second point in the region B? What is second point in the region B? 7,0. So point B, I am calculating Z for point B, where the point B is 7,0. So 3 into 7, 5 into 0, which is equal to 21 plus 0 is equal to 21. Then I am calculating for point P. What is point P? So point P is 6,3. So I am calculating Z for point P, which is 6,3, which is equal to 3 into 6 plus 5 into 3. 18 plus 15, so 33. Next I am calculating Z for point Q, which is equal to point Q is 4,5, which is equal to 3 into 4 plus 5 into 5, 12 plus 25, which is equal to 37. Next I am calculating Z for point, which point, last point is point A point. So what is A point? 0,6, which is equal to 3 into 0 plus 5 into 6, which is equal to 0 plus 30, which is equal to 30. So tell me, what is the question? What question says maximize or minimize? Maximize. So question maximize करायला सांगतो, तर आपल्याला काय करायला पाहिजे, maximum value find out केली पाहिजे. So tell me, what is the maximum value here? 37, which is for which point? Point Q, whose coordinates are 4 and 5. So I am writing here Z as maximum value 30 when x is equal to 4 and y is equal to 5. ओके, सो सिंपल क्वेश्चन्स आहेत, काही डिफिकल्ट नाही आहेत. ओके, व्यवस्थित स्टेप फॉलो करायचे. पहिले आहे ग्राफिकल सोल्युशन म्हणजे फिजिबल सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर काय करायचं, फिजिबल रिजनचं नेम लिहायचं अँड चेक वेदर द ऑल द व्हर्टायसेस ऑफ फिजिबल रिजन आर नोन ऑर नॉट, कॉर्नर पॉईंट्स. आणि जर त्यातले कॉर्नर पॉईंट माहिती असेल तर डायरेक्ट स्टेप 4 करा आणि माहिती नसतील तर स्टेप 3 करून स्टेप 4 करा. ठीक आहे, पाहूया नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतं, मिनिमाइज. ओके, पहा 6 क्वेश्चन काय सांगतोय, मिनिमाइज करायला सांगतोय. आतापर्यंत जे काही क्वेश्चन्स तुम्ही स्टडी केले ते सगळे कोणते क्वेश्चन होते, मॅक्झिमाइजचे होते. पण हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन काय आहे, मिनिमाइजचा आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, त्यामध्ये मी ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करून देणार नाहीये. ओके, सो मिनिमाइज म्हणजे काय, तुम्हाला सगळं काही सेम करायचं आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, झेडची व्हॅल्यू काय करायची, मिनिमम कोणती ती फाइंड आउट करायची. ठीक आहे. ओके, तर थोडं पटापट मी इथे तुम्हाला सांगत होतो. पहिलं काय करणार, टू ड्रॉ द इनइक्वेशन्स 5x plus y greater than or equal to 5 and x plus y greater than or equal to 3. We have to draw the lines 5x plus y is equal to 5 and x plus y is equal to 3. So first in equation 5x plus y greater than or equal to 5, x plus y greater than or equal to 3. Equation is L1 5x plus y equal to 5, L2 x plus y equal to 3. So first I am considering x as a 0, substituting in this equation y is 5, y is 0, substituting in equation x is 1. So 0,5, 1,0. ओके, मी थोडं माझ्यासाठी फास्ट करतो. x ची व्हॅल्यू 0 इथे सबस्टिट्यूट केली, सो 3 आलं, 0 सबस्टिट्यूट केली, 3 आलं. सो पॉईंट येईल 0,3 and 3,0. आता हे सगळे पॉईंट्स मला काय केले पाहिजे, माझ्या ग्राफमध्ये प्लॉट केले पाहिजे. सो पहिला आहे 0,5, a, b, c and d. सो 0,5. So this is your point 0,5, point b 1,0. So this is your point b 1,0 and I have to draw the line passing through these 2 points. So this is your line whose equation is 5x plus y equal to 5. Okay, त्यानंतर पहा सेकंड साठी c आणि d पॉइंट प्लॉट करायचा. c पॉइंट आहे 0,3 आणि 3,0. ओके, so 0,3, 3,0. So 0,3, 3,0 and I have to again draw the line passing through these 2 points. So I am drawing the line blue which passes through these 2 points. Okay, so this is your line which passes through these 2 points and whose equation is
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. ओके, सो मी इथे दोन्ही लाईन ड्रॉ केल्यात. आता मला दोन्ही लाईनचं काय फाइंड आउट केलं पाहिजे, कॉमन रिजन. ओके, ह्याला सी पॉईंट आहे 0,3 आणि दिस इज युअर पॉईंट डी 3,0. आता मला कॉमन रिजन फाइंड आउट करायचं आहे. मला पहा इथे नॉन निगेटिव्ह कन्स्टंट दिलेला आहे, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आहे. त्यानंतर मी ओरिजिन घेऊ शकतो का चेकिंग पॉईंट? हो, ऑफकोर्स मी ओरिजिन चेकिंग पॉईंट कन्सिडर करू शकतो. सो जर मी इथे ओरिजिन सबस्टिट्यूट करते, हे 0 येईल, 0 इज ग्रेटर दॅन 5. मला सांगा ट्रू ऑर फॉल्स? फॉल्स. म्हणजे काय येईल? टुवर्ड्स नॉन ओरिजिन साइड ऑफ लाईन L1. त्यानंतर इथे सुद्धा 0,0 सबस्टिट्यूट केलं तर आन्सर काय येईल? 0 प्लस 0 काय येईल? 0. 0 इज ग्रेटर दॅन 3 ऑर नॉट? सो 0 हा 3 पेक्षा मोठा आहे का? नाही, 0 हा 3 पेक्षा मोठा नाही. अगेन काय येईल? टुवर्ड्स नॉन ओरिजिन साइड ऑफ लाइन L2. ओके, इथे ग्रेटर दॅन साइन आहे, ग्रेटर दॅन साइन आहे. ठीक आहे, सो टुवर्ड नॉन ओरिजिन साइड. दोन्ही लाईनचा रिजन कुठे होते? टुवर्ड्स नॉन ओरिजिन साइड. म्हणजे या लाईनचा रिजन येतोय ओरिजिन साइडच्या अपोजिटला आणि बिलूचा पण रिजन येतोय ओरिजिन साइडच्या अपोजिटला. आणि हे ऍक्सिस काय सांगतात? नॉन निगेटिव्ह कन्स्टंट काय सांगतात? रिजन लाइज इन अ फर्स्ट क्वाड्रंट. ओके, आता मला तुम्ही सांगा इथे कॉमन रिजन कोणता बनतोय? या सगळ्या लाईन्सचा एक कॉमन रिजन बनतो. पहा, एक खूप मोठा रिजन आहे कॉमन रिजन, जो की इनफायनाइट आहे. ओके, एका साइडला त्यातला एंड दिलेला नाहीये, फक्त त्याला जिकडे लाईन्स आहे त्या साइडलाच एंड आहे. बाकीच्या संपूर्ण इकडे संपूर्ण साइडला काय आहे? तो टोटली ओपन आहे. सो दिस इज युअर ओपन रिजन. त्यालाच आपण अनबाउंडेड सोल्युशन सुद्धा म्हणतो. अनबाउंडेड का? हा जो काही रिजन आहे, हा रिजन दिस रिजन टुवर्ड दिस साइड, या साइडला तो रिजन संपत नाहीये, एंड नाहीये. सो याला आपण अनबाउंडेड सोल्युशन सुद्धा बोलतो. आणि आतापर्यंत जे काही प्रॉब्लेम आपण या आधी स्टडी केले ते सगळे बाउंडेड सोल्युशन्सचे होते, आणि हा काय आहे? अनबाउंडेड सोल्युशन. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचंय? आपलं नेहमीचं वर्क तेच आहे. आपल्याला अगेन काय करायचं? ह्या रिजनचं नेम लिहायचंय. तर पहा, लक्ष द्या, ह्या फिजिबल रिजनचं नेम कसं लिहायचं. ठीक आहे, बाउंडेडचं आपल्याला माहिती आहे, ओने स्टार्ट केलं तर ओला एंड करायचा, पण अनबाउंडेडचं तुम्ही फिजिबल रिजनचं नेम कसं लिहिणार? सो काय लिहिणार मी खाली? अगेन कॉमन शेडेड रिजन whose नेम इज. बघा मी कसं स्टार्ट करणार. तर इकडे पहा, जर तुम्ही हा वाय ऍक्सिस कडे लक्ष दिलं तर ह्याला वरती एंड नाहीये, हा वरती असंच जात राहणार. क्लिअर आहे? सो मी वाय कन्सिडर करतो लेटर, ऍक्सिसचं वाय लेटर करू शकतो तुम्ही कन्सिडर. ठीक आहे, किंवा तुम्ही एखादं तुमचं नेम देऊ शकता, तिथे कुठे एखादं वेगळं नेम दिलं तरी चालेल. वाय. सो वाय, आणि वाय नंतर मी पॉईंट कन्सिडर करणार ए. ओके, वाय ए. त्यानंतर इथे एक पॉईंट येतो बघा, या पॉईंटचं नेम आपल्याला माहित नाही, मी याला पी नेम देतो. ठीक आहे, त्यानंतर कोणता पॉइंट आहे? पी. सो पी, सॉरी दिसत नाहीये, दुसरा कलर घेतो. पी. त्यानंतर पीच्या नंतर कोणता पॉइंट येईल? पहा, पी नंतर पॉइंट येईल डी. पी नंतर डी येईल. सो वाय ए पी डी. आणि इथे एक्स ऍक्सिस साठी कोणता पॉइंट कन्सिडर करूया? एक्स. सो वाय ए पी डी एक्स इज द फिजिबल रिजन विथ व्हर्टायसेस. आता नीट पहा, हा वाय आणि जो एक्स तुम्ही लिहिलाय, वाय म्हणजे वाय ऍक्सिस आणि एक्स म्हणजे एक्स ऍक्सिस. वाय आणि एक्स ऍक्सिसला तुम्हाला पॉईंट कोणते लिहिणार तुम्ही? त्यासाठी पॉईंट लिहायची गरज नाही. कॉर्नर पॉईंट मध्ये 3च पॉईंट येतात पायाच्यामध्ये, 3च कॉर्नर पॉईंट म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. इथे एक पॉईंट ए तुम्ही कॉर्नर पॉईंट कन्सिडर करू शकता, पॉईंट पी तुम्ही कॉर्नर पॉईंट कन्सिडर करू शकता, आणि पॉईंट डी. हे 3च कॉर्नर पॉईंट येतील. ओके, आणि त्यांचे व्हर्टायसेस तुम्हाला लिहायचे. सांगा व्हर्टायसेस कॉमन फिजिकल रिजन विथ व्हर्टायसेस ए काय आहे? 0,5. त्यानंतर सेकंड व्हर्टायसेस पी विच इज अननोन, डी 3,0 अँड पी. सो आपल्याला पी काय करायला पाहिजे? कॅल्क्युलेट करायला पाहिजे. मला सांगा पी कसा कॅल्क्युलेट करायचा आहे? सो पी इज द इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ द टू लाईन्स. पहा कोणत्या दोन लाईन आहे? एक आहे रेड आणि एक ब्ल्यू, म्हणजे जे काय तुम्हाला गिवन इक्वेशन आहे त्यांचाच तो काय आहे? इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. सो मी इथे काय लिहिणार? पॉईंट पी इज द इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ द लाईन्स. फर्स्ट लाईन इज 5x plus y is equal to 5 and second line is x plus y is equal to 3. सांगा मला हे कसं सॉल्व करणार? कसं सॉल्व करणार? बाय इलिमिनेशन मेथड. सबस्टिट्यूशन नाही करू शकत? करू शकता, पण थोडं लेंदी पडेल, पण इलिमिनेशन करा, 2 मिनिटात आन्सर येऊन जाईल. सो पहा इथे तुम्हाला काय करावं लागेल? या दोन इक्वेशन कडे पाहून सबट्रॅक्ट करावं लागतील. सबट्रॅक्ट करूया. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2, 5x plus y is equal to 5, x plus y is equal to 3. Subtracting these two equations, so 4x is equal to 2, so x is equal to 2 upon 4, so x is equal to 0.5. Substituting x is equal to 0.5 in the equation, मी हे 0.5 या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करतो इक्वेशन 2 मध्ये. सो 0.5 plus y is equal to 3, so y is equal to 3 minus 0.5. सांगा 3 मधनं 0.5 सबट्रॅक्ट केले, so answer is 2.5. So I am getting the point P as 0.5, 2.5.
ओके. सो पॉईंट पी भेटला म्हणजे सगळे व्हर्टायसेस भेटले. 3 व्हर्टायसेस, तीनही व्हर्टायसेस भेटले. वाय आणि एक्स चे व्हर्टायसेस आपण कन्सिडर करणार कारण ते ऍक्सेस कन्सिडर केलेत आपण, त्याला लिमिट नाहीये, त्याला एंड नाहीये, त्यामुळे आपल्याला त्याचा पॉईंट सुद्धा माहिती नाहीये. त्यामुळे आपण फक्त 3च कॉर्नर पॉईंट कन्सिडर करण्याचा. ठीक आहे. सो 3 कॉर्नर पॉईंट साठी आपल्याला झेडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली पाहिजे. झेड दिलाय 7x + y. सो पहिला कॉर्नर पॉईंट आहे, कोणता कॉर्नर पॉईंट आहे पहिला कॉर्नर पॉईंट होता आपला a 0,5. सो फर्स्ट कॉर्नर पॉईंट इज a. इथं ओरिजिन नाही. ओके. a 0,5. सो 0 5 5 5 is 25. सो आन्सर इज 25. त्यानंतर सेकंड पॉईंट z फॉर p. सो z फॉर p 0.5, 2.5 which is equal to 3 into 0.5 plus 5 into 2.5. Okay. So this is your 1.5. Okay. So 12.5. So 1.5 plus 12.5 which is equal to 14. ठीक आहे. त्यानंतर आपण z ची व्हॅल्यू कोणासाठी कॅल्क्युलेट करूया? z ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया d पॉइंट साठी. सो टेल मी व्हॉट इज पॉइंट d? 3,0 आणि आपण इथे सबस्टिट्यूट केले तर 3 into 3 and then 5 into 0 which is equal to 9 plus 0 which is equal to 9. ओके. सो पहा आपला क्वेश्चन काय सांगतोय. क्वेश्चन सांगतोय व्हॅल्यू काय पाहिजे, मॅक्झिमाइज का मिनिमाइज पाहिजे. सो मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि जर मला मिनिमम व्हॅल्यू पाहिजे असेल तर मला सांगा इथे झेड ची कोणती व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू आहे. सो 9 इज द मिनिमम व्हॅल्यू फॉर दिस झेड. सो 9 आणि 9 ही कोणासाठी मिनिमम व्हॅल्यू आहे? डी पॉइंट साठी. आणि डी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहे? 3 आणि 0. म्हणजे आपण इथे काय लिहिणार? झेड हॅज मिनिमम व्हॅल्यू 9 विच इज फॉर x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 0. ओके. ओके. सो पहा काय म्हटलंय. ओके. सो पहा काय म्हटलंय, नॉट इन युअर सिलेबस. ओके. सो ओके. सो पहा नॉट इन युअर सिलेबस म्हणजे आता इथून पुढे जो काही आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पार्ट स्टडी करणार आहे तो तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण तरी सुद्धा आपण स्टडी करणार आहे. कारण काही गोष्टी या भविष्य दृष्टिकोनाने खूप उपयोगी ठरतात. म्हणजे तुम्हाला आता भले जरी हा पार्ट तुमच्या सिलेबसमध्ये नसला तरी उद्या कुठे ना कुठेतरी जाऊन तुम्हाला तो नक्कीच स्टडी करायला लागेल तुमच्या हायर स्टडीजमध्ये. सो तेव्हा तुम्हाला तो टॉपिक व्यवस्थित समजावा त्यासाठी आपण थोडं बेसिक्स आता पाहिलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. आणि आपण सायन्स फील्डमध्ये आहोत, थोडं एक्स्ट्रा नॉलेज असणं खूप गरजेचं असतं. ओके. आणि एंट्रन्स एक्झामवरती नक्कीच तुम्हाला अशा याच्यावरती काही ना काहीतरी क्वेश्चन्स पाहायला भेटेल. ठीक आहे. सो म्हणून आपण हा टॉपिक स्टडी करतोय. सो पहा काय आहे स्पेशल केसेस ऑफ एलपीपी. म्हणजे आतापर्यंत जे काही तुम्ही तुमच्या ह्या एक्सरसाइजमध्ये मी जे काही प्रॉब्लेम तुम्हाला सांगितले तर ते जे काही प्रॉब्लेम्स होते ते सगळे एका टाईपचे होते. त्यामध्ये युनिक सोल्युशन होतं. म्हणजे झेडची व्हॅल्यू मॅक्झिमम ही एका पॉईंटसाठी येत होते किंवा मिनिमम ती सुद्धा एका पॉईंटसाठी येत होते. पण समजा जर तुमच्या क्वेश्चन्समध्ये झेडची व्हॅल्यू ही 2 पॉईंटसाठी मॅक्झिमम आली किंवा 2 पॉईंटसाठी मिनिमम आली आणि सेम आली तर मग काय करणार? त्यावेळेस तुम्ही तुमचं एलपीपीचं सोल्युशन मध्ये आन्सर कसं लिहिणार, कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार, नक्की कोणत्या व्हॅल्यूसाठी तुम्ही मॅक्झिमम कन्सिडर करणार? जर 2 पॉईंट आले पी आणि क्यू दोघांसाठी मॅक्झिमम व्हॅल्यू येते तर मग पीचा आन्सर लिहिणार का क्यू आन्सर लिहिणार का दुसरं काय वेगळं लिहिणार? सो ते आपण ह्या क्वेश्चन मध्ये स्टडी करणार आहोत. ओके. आणि ह्या टाइप्स मध्ये स्टडी करणार आहोत. तो आतापर्यंत जे काही तुम्ही या एक्सरसाइज मध्ये स्टडी केलंय किंवा जे काही मी तुम्हाला आता टीचिंग केलंय ते सगळे जे प्रॉब्लेम्स होते ते युनिक सोल्युशनचे होते आणि तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा युनिक सोल्युशनचेच प्रॉब्लेम टाकले. इथून पुढे जे काही मी टीचिंग करतोय इन्फायनाइट नंबर ऑफ ऑप्टिमल सोल्युशन, इनफिजिबल सोल्युशन, अनबाउंडेड सोल्युशन, जे काही हे 3 टाइप मी तुम्हाला आता शिकवणार आहे इथून पुढे ते तुमच्या सिलेबसमध्ये नसले तरी त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची, त्याच्यावरती जास्त फोकस करायचे कारण एंट्रन्स एक्झाममध्ये त्याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे. सो पहा लक्ष द्या. काय म्हटलं पहिले इन्फायनाइट नंबर ऑफ ऑप्टिमल सोल्युशन. आणि काय असतं इन्फायनाइट नंबर ऑफ ऑप्टिमल सोल्युशन, कधी येतं ते आपण या क्वेश्चननेच डायरेक्टली स्टार्ट करूया. पहा या क्वेश्चनला तुम्हाला काय करायचं एलपीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा बाय ग्राफिकल मेथड. अगेन मॅक्झिमाइज दिले. मला सांगा याचा यूज आपण कुठे करतो? टू द लास्ट दॅट इज 4th स्टेप मध्ये. त्याच्यामुळे आता इथं आपण त्याचा यूज नाही. आपल्याला फक्त हे 2 इक्वेशन काय करायचे ग्राफमध्ये प्लॉट करायचे. हे ऑलरेडी आपण प्लॉट करू शकतो. काय? फर्स्ट क्वाड्रंट. सो मी इथे एरोज ड्रॉ करूया, फर्स्ट क्वाड्रंट दाखवूया. ओके. कारण ते जे काही नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट्स आहेत ते काय सांगतात? युअर रिजन लाइज इन द which quadrant? फर्स्ट क्वाड्रंट. सो एक गोष्ट तर क्लिअर झाली, नॉन निगेटिव्ह कन्स्टंट ड्रॉ करून झालं. त्यानंतर आपले हे 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे. सो आतापर्यंत आपण खूप इक्वेशन सॉल्व्ह केले. सो मी थोडं फास्ट घेतो. ओके. सो पहिले इन इक्वेशन लिहायचं तुम्हाला 3x + y लेस दॅन ऑर इक्वल टू 12. सेकंड इन इक्वेशन आहे x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 10. साइन आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. त्यानंतर इक्वेशन काय येईल? L1 लाईनचं इक्वेशन कन्सिडर करूया 3x + y = 12. L2 लाईनचं इक्वेशन कन्सिडर करूया x + 2y = 10. त्यानंतर x ची व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर केली आणि यामध्ये सबस्टिट्यूट केली तर सांगा काय येईल? y ची व्हॅल्यू 12. त्यानंतर y ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली यात सबस्टिट्यूट केली तर x ची व्हॅल्यू काय येईल? 4. ओके. सो माय पॉइंट्स आर 0, 12
and 4 comma 0. So I'm considering this is as point A and this is as a point B. So 0 comma 12, where 0 comma 12 lies? So this is my point A, 0 comma 12. Second point is B, 4 comma 0. So this is my point B, 4 comma 0, and I have to draw the line passing through these 2 points. So I am drawing the line passing through these 2 points. Okay, and the equation of this line, what is the equation of this line? So equation of this line is 3x plus y is equal to 12. ओके, आता आपल्या या लाईनचा काय करायचं, आपल्याला रिजन फाइंड आउट करायचं. सांगा रिजन फाइंड आउट करण्यासाठी काय करणार? ओरिजिन ॲज अ चेकिंग पॉईंट कन्सिडर करा. सो इथे मी सबस्टिट्यूट केला ओरिजिन ॲज अ चेकिंग पॉईंट. मला सांगा ओरिजिन 0,0 जर आपण यात सबस्टिट्यूट केला तर दोन्ही व्हॅल्यू काय होतील? 0. सो 0 इज लेस देन ऑर इक्वल टू 12 ऑर नॉट? 0 12 पेक्षा लेस आहे का नाही? येस, ऑफकोर्स आहे. सो सांगा कुठे येईल रिजन? टुवर्ड्स ओरिजिन साइड ऑफ द लाईन L1. सो या लाईनचा रिजन कुठे येतं? टुवर्ड्स ओरिजिन. मी थोडं फास्ट करतोय कारण तुम्हाला हे ऑलरेडी टीच केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा नेक्स्ट, x ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली, यात सबस्टिट्यूट केली. y ची व्हॅल्यू किती भेटेल? 5. y ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली, यात सबस्टिट्यूट केली. x ची व्हॅल्यू किती भेटेल? 10. सो पॉईंट्स काय भेटेल? c पॉईंट भेटेल 0,5 आणि d पॉईंट काय भेटेल? 10,0. सो व्हॉट इज पॉईंट c? 0,5. आता इथे 5 नाही म्हणलं आपण, इथे कन्सिडर करूया. दिस इज मिडल आहे, सॉरी मिडलला येईल. इथे येईल तुमचं 5, दॅट इज पॉईंट c 0,5. and next point is point D 10,0. so 10,0, this is your point D 10,0, and again you have to draw the line passing through these 2 points. So I am drawing the green line passing through these 2 points. Okay, आणि या लाईनचं इक्वेशन काय आहे? या लाईनचं इक्वेशन आहे x plus 2y equal to 10. क्लियर आहे? आणि आता या लाईनचं रिजन फाइंड आउट करायचं. अगेन काय करलं? ओरिजिन ॲज अ चेकिंग पॉईंट, ओरिजिन ॲज सबस्टिट्यूट केलं तर काय भेटलं? 0 plus 0 लेस दॅन इक्वल टू 10. सांगा 0 इज लेस दॅन इक्वल टू 10 ऑर नॉट? यस, 0 इज लेस दॅन इक्वल टू 10. म्हणजे ओरिजिन सॅटिस्फाय होते. म्हणजे आपण काय लिहिणार? टू द ओरिजिन साइड ऑफ द लाईन L2, टू द ओरिजिन साइड. सो या ग्रीन लाईनचं ग्राफ कुठे येते? टुवर्ड्स ओरिजिन. सो पहा, या सगळ्यांचं तुम्हाला काय करायचं? कॉमन रिजन फाइंड आउट करायचं. सांगा कॉमन रिजन कोणतं आहे? सो इथे जो मी शेड करतो हा कॉमन रिजन येईल. सो हा जो रिजन आहे, हा रिजन सगळ्यांसाठी काय आहे? कॉमन रिजन. सो दिस इज युअर कॉमन शेडेड रिजन. सो व्हॉट इज नेम ऑफ दिस कॉमन शेडेड रिजन? OB. हा पॉईंट अननोन, याला P नाव देऊया. सो OB, B नंतर P, त्यानंतर C, त्यानंतर अगेन O. सो B नंतर P, त्यानंतर C, अगेन O. आणि विथ व्हर्टायसेस, सांगा O चं व्हर्टायसेस काय? 0,0. B चं व्हर्टायसेस काय आहे? नोन आहे 4,0. सांगा P चं व्हर्टायसेस? वी डोंट नो. सो वी हॅव टू फाइंड द व्हर्टायसेस ऑफ P. अँड लास्ट इज C 0,5. सो P चे पॉईंट काय केलं पाहिजे? आपलं फाइंड आउट केलं पाहिजे. सो काय लिहिणार? टू फाइंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन P. सांगा इथं जो काय पॉईंट P आहे, हा पॉईंट कोणत्या दोन लाईनचा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे? एक ग्रीन लाईन आहे आणि एक रेड लाईन आहे. सो ग्रीन लाईनचं इक्वेशन काय आहे? x plus 2y is equal to 10. आणि रेड लाईनचं इक्वेशन काय आहे? 3x plus y is equal to 12. आणि हे दोन्ही इक्वेशन तुम्हाला आता काय करायला लागेल? एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायला पाहिजे. सो सांगा एलिमिनेशन मेथडने कसं सॉल्व्ह करणार ह्या इक्वेशन्सला? सो आपण याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर मी काय करतो? इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करतो 2 ने. So multiplying equation 1 by 2, so 6x plus 2y is equal to 24. आता मला हे दोन इक्वेशन काय केले पाहिजे? सबट्रॅक्ट केले पाहिजे. So subtracting equation 2 and 3. So what is equation 2? 6x plus 2y is equal to 24, and equation 2 and 3. So sorry, थोडं मिस्टेक झालं. So equation 2 आहे x plus 2y equal to 10. तर आता हे सबट्रॅक्ट करायचं, साइन काय होतील? चेंज होतील. याची मायनस साइन, आणि तुम्हाला साइन न करता येत असेल तर करू शकता. ठीक आहे. सो आन्सर काय येईल? 5x, 2y कॅन्सल होईल, इज इक्वल टू 14. सो x इज इक्वल टू 14/5. सो x इज इक्वल टू 14/5 किती येईल? 2.8. सो x ची व्हॅल्यू आपण काय केली? 2.8. पुढे करणं एका त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. सो इथे कोणत्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया? सपोज आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. सो सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 2.8 इन इक्वेशन 1. सो व्हाट इज इक्वेशन 1? 3 into 2.8 plus y is equal to 12. So 3 into 2.8, 8.4 plus y is equal to 12. So y is equal to 12 minus 8.4. So what is 12 minus 8.4? 3.6. So y पण भेटला. So x भेटला 2.8, 3.6. So point P आपल्याला भेटला. तर सगळे पॉईंट आपल्याला भेटलेले आहेत. तर आपण काय करणार? आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची व्हॅल्यू काढणार सगळ्या पॉईंटसाठी. सो पहिला पॉईंट आपला O आहे. सो z ची व्हॅल्यू O पॉईंटसाठी आपण फाइंड आउट करूया. दॅट इज 0,0. तर काय येईल? 15 into 0 plus 30 into 0 which is equal to 0. z ची व्हॅल्यू पहिले भेटली. त्यानंतर z ची व्हॅल्यू आपण कोणता पॉईंट? आपला B पॉईंट. B पॉईंट साठी काढूया. व्हॉट इज B पॉईंट? B पॉईंट इज 4,0. सो सबस्टिट्यूटिंग 4,0. सो आन्सर इज 5 4 जा 15 4 जा
60. त्यानंतर झेडची व्हॅल्यू आपण काढूया पॉईंट पी साठी. व्हॉट इज पॉईंट पी? झेड इंटू 2.8 3.6 विच इज इक्वल टू 15 इंटू 2.8 प्लस 30 इंटू 3.6. सर तुम्ही जर मल्टिप्लाय केलं तर याचा आन्सर 42 येईल आणि याचे 108 येईल. सो टोटल आन्सर येईल 150. ओके, तुम्ही करून पहा. त्यानंतर झेडची व्हॅल्यू जर तुम्ही लास्ट पॉईंट पहा काय आपला लास्ट पॉईंट आहे आपला पॉईंट सी विच इज 0,5. तर 0,5 साठी जर तुम्ही काढले आणि सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला काय भेटेल पहा. सॉरी 30 इंटू 5 विच इज इक्वल टू 0 प्लस 150 विच इज इक्वल टू 150. तुम्हाला सांगा आता आपला हा जो काय प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, मॅक्झिमाइज का मिनिमाइज. सो पहा क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, मॅक्झिमाइज म्हणलंय. आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पहा इथे मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे. सो मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 150. पण नीट पहा ही जी काय 150 मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती दोन पॉईंट साठी आहे. दोन्ही ठिकाणी 150 आले. एकदा पॉईंट पी साठी येते आणि एकदा पॉईंट सी साठी येते. मग आपण आन्सर काय लिहिणार, पी साठी लिहिणार का सी साठी लिहिणार. तर आपण आन्सर पी सुद्धा नाही लिहिणार, आपण आन्सर सी सुद्धा नाही लिहिणार. तर आपण काय करणार, हा जो पी पॉईंट आहे आणि हा जो सी पॉईंट आहे या दोन्ही पॉईंटला एक जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ करणार किंवा तिथे असेलच. सो पी आणि सी ला जॉईन करणारी जी काही लाईन असेल त्या लाईनवरचा प्रत्येक पॉइंटला झेडची व्हॅल्यू काय येईल, मॅक्झिमम येईल. ओके, सो इथे पहा ग्राफ मध्ये पी सी. सो पी सी कुठं दिसते पहा, मी इथे तुम्हाला दाखवतो सुद्धा. पी सी, सो दिस इज युअर रिजन. दिसतंय का बघा, मी इथं ऑरेंज कलर मध्ये केलंय, त्याला डार्क करतोय ऑरेंज कलर मध्ये. ठीक आहे, तिला दुसरा कलर घेऊया पिंक कलर. सो पहा मी त्याला पिंक कलर मध्ये दाखवतोय. सो हा जो काय मी डार्क रिजन करतोय हा टोटल रिजन मधला कोणताही तुम्ही या लाईनवरचा कोणताही एक पॉइंट कन्सिडर करा, त्या पॉइंट साठी तुमची झेडची व्हॅल्यू मॅक्झिमम येईल. कोणताही पॉइंट कन्सिडर करा. समजा तुम्ही मला सर मी इथला पॉइंट घेतो, 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 कुठलाही पॉइंट घ्या तुम्ही, या लाईनवरचा कोणताही पॉइंट कन्सिडर करा, त्या पॉइंटसाठी तुमची झेडची व्हॅल्यू मॅक्झिमम म्हणजे 150 ची आहे. ठीक आहे, सो मग आपल्याला आन्सर कसं लिहायचंय पहा. सो आपल्याला आन्सर लिहायचं आहे पहा, इथे मी ऑलरेडी लिहून ठेवलेलंच आहे. सिन्स झेड हॅज अ मॅक्झिमम व्हॅल्यू, हाऊ मच मॅक्झिमम व्हॅल्यू 150 ऍट 2 कॉन्सिक्युटिव्ह व्हर्टायसेस. कोणकोणते व्हर्टायसेस आहे, एक आहे पी आणि सेकंड आहे सी ऑफ द फिजिबल रिजन. दोन व्हर्टायसेस साठी आहे. सो झेड हॅज अ मॅक्झिमम व्हॅल्यू ऍट एव्हरी पॉइंट ऑफ द सेगमेंट पी सी. ऍट एव्हरी पॉइंट ऑफ द सेगमेंट पी सी. सो तुमचा जो काही रिजन येतोय तो एव्हरी पॉइंट साठी येतोय. या लाईनच्या एव्हरी पॉइंट साठी तुमचे झेडची व्हॅल्यू मॅक्झिमम येते. ठीक आहे, सो याला म्हणायचं इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन. का? हेन्स देयर इज अ इन्फायनाइट नंबर ऑफ ऑप्टिमल सोल्युशन. का? कारण की ही जे सेगमेंट आहे तुम्ही जॉईन करताय पी आणि सी, या लाईनवरचा या लाईनवरती इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स आहेत आणि ह्या इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंट साठी जर आन्सर मॅक्झिमम येते याचा अर्थ ह्याला काय म्हणायचं, इन्फायनाइट नंबर ऑफ ऑप्टिमल सोल्युशन. ओके, क्लिअर आहे. आणि जर क्लिअर नसेल तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ काय करा, रिपीट करा, तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, नेक्स्ट टाइप पाहूया. इथे एमएसटी साठी सीईटी साठी एक नोट दिली पहा मी. एमएसटी सीईटी काय म्हटलं, इन दिस केस द लाईन रिप्रेझेंटिंग द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज पॅरलल टू वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटिंग द कन्स्ट्रेंट्स. म्हणजे ऍक्च्युली हा एक शॉर्टकट आहे. सो तुम्हाला एक्झाम मध्ये कसं डायरेक्टली कळणार की ह्या क्वेश्चनचा आन्सर इन्फायनाइट नंबर ऑफ ऑप्टिमल सोल्युशन आहे का नाही. सो ते जर तुम्हाला करायचं तर मी एक शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. पहा, या क्वेश्चन कडे लक्ष द्या. या क्वेश्चन मध्ये नीट पहा, तर या क्वेश्चन मध्ये काही इनइक्वेशन्स आहेत आणि काही काय आहे, एक झेड ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण स्लोप काढूया ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचा. सांगा ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचा स्लोप कसा काढतात, कोएफिशियंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ y मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x डिवाइडेड बाय मायनस ऑफ कोएफिशियंट y. बरोबर ना. सो काय आन्सर येईल, -15/30 विच इज इक्वल टू -हाफ. सो याचा स्लोप किती आला, -हाफ. मग आपण आता काय करू, ह्या कन्स्टंटचा स्लोप काढू. या कन्स्टंटचा स्लोप काय येईल सांगा बरं, -3/1. आणि या कन्स्टंटचा स्लोप काय येईल सांगा बरं, -1/2. सो मला सांगा कोणता स्लोप सेम आहे. सो या कन्स्ट्रेंटचा काय म्हणतोय पहा, नीट ऐका. ही जी काय कन्स्ट्रेंट्स आहे तुमची, ही जी काय कन्स्ट्रेंटचा स्लोप आहे, हा जो कन्स्ट्रेंटचा स्लोप आहे, या कन्स्ट्रेंटचा स्लोप आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचा स्लोप काय आहे, सेम. सो जर तुमचा एका कन्स्ट्रेंटचा स्लोप ऑब्जेक्टिव्ह फंक्शनच्या स्लोपशी काय असेल, सेम असेल, तेव्हा डायरेक्टली सांगायचं की या क्वेश्चनचे इन्फायनाइट नंबर ऑफ ऑप्टिमल सोल्युशन येणार आहे. ओके, सो स्लोप काय असला पाहिजे, सेम. कोणाचा, दोन कन्स्ट्रेंटचा नव्हे, दोन कन्स्ट्रेंटचा स्लोप नाही बोलत आपण. कोणाचा स्लोप, एक ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आणि एक कन्स्ट्रेंट. कोणतीही एक कन्स्ट्रेंट आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन यांचा जर स्लोप सेम असेल तर
त्या क्वेश्चनचे इन्फायनाईट नंबर ऑफ ऑप्टिमल सोल्युशन येते. ओके, सो सीईटीच्या क्वेश्चन्समध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत त्याबद्दल. ओके, तर आपण डायरेक्टली प्रोसीड करूया. नेक्स्ट, अनबाउंडेड सोल्युशन. सो अनबाउंडेड सोल्युशन कधी येते? ओके, सो आता मग आपण पाहिलं बघा, अनबाउंडेड रिजन स्टडी केलंय. अनबाउंडेड रिजन आणि अनबाउंडेड सोल्युशन ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. अनबाउंडेड रिजन म्हणजेच अनबाउंडेड सोल्युशन असं नाही आहे. अनबाउंडेड हा एक रिजन होता, तिकडे आपण जे स्टडी केलं ते अनबाउंडेड रिजन होता. आणि इथे जे पाहणार ते अनबाउंडेड सोल्युशन. अनबाउंडेड सोल्युशन कधी येतं ते कसं ओळखायचं ते आपण डायरेक्टली क्वेश्चन कडून पाहूया. सो पहा, इथे क्वेश्चन आपण घेतलेला आहे आणि या क्वेश्चनला आपण थोडं फास्ट फटाफट सॉल्व्ह करूया. अगेन इथे मॅक्झिमाइज करायला सांगितलं. कन्स्टंट दिले बघा. पहिली कन्स्टंट काय आहे? x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 5. सो ग्रेटर दॅन कन्स्टंट आहे. त्यानंतर x ग्रेटर दॅन इक्वल टू 3. सो ग्रेटर दॅन कन्स्टंट आहे. आणि थर्ड x प्लस 2y ग्रेटर दॅन इक्वल टू 6. अगेन ग्रेटर दॅन इक्वल टू काय आहे? कन्स्टंट आहे. सो इक्वेशन ऑफ लाईन. पहिल्या लाईनचं इक्वेशन येईल x प्लस वाय इज इक्वल टू 5. दुसऱ्या लाईनचं येईल x इज इक्वल टू 3 आणि थर्ड लाईनचं येईल x प्लस 2y इज इक्वल टू 6. पहिल्या लाईनच्या पॉईंट्स काय येतील? 0, मी आता दाखवत नाही, 0 5 आणि 5 0. सो 0,5 5,0. दिस इज माय पॉईंट ए, दिस इज माय पॉईंट बी. त्यानंतर सेकंड लाईनची x ची व्हॅल्यू 3 आहे, ही 0 येईल. सो पॉईंट सी काय येईल? 3,0. त्यानंतर थर्ड इक्वेशन मध्ये x प्लस 2y इज 6 आहे, 6 आहे. सो मी x ची व्हॅल्यू जर 0 कन्सिडर केली तर y ची व्हॅल्यू 3 भेटेल, y ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली तर x ची व्हॅल्यू 6 भेटेल. सो 0,3 आणि 6,0. सो 0,3 ऑलरेडी आपल्याकडे पॉईंट नाही आहे. सो याला पॉईंट डी कन्सिडर केलं आणि याला पॉईंट आपण कन्सिडर करूया पॉईंट ई. सो ए बी हे दोन पॉईंट मला प्लॉट करायचे आहेत, 5,0 आणि 0,5. सो ए बी. सो दिस इज माय पॉईंट ए 5,0 and this is my point B 0,5 and I have to draw the line passing through these two points. So this is my line x plus y is equal to 5. Okay, त्यानंतर x is equal to 3. x is equal to 3 लाइन कशी येईल? अशी येईल, सॉरी अशी येईल x is equal to 3 लाइन. So this is my line x is equal to 3 and the point is C. This is my point C 3,0. त्यानंतर थर्ड लाइन आहे x plus 2y is equal to 6, 0,3 and 6,0. 0,3 इथे येईल, point D and 6,0 that is point, which point? Point E. 6,0 इथे येईल. ठीक आहे, आणि या दोन्ही मधून आपल्याला परत जाणारी काय करायला लागेल? एक लाइन ड्रॉ करायला लागेल. So I am drawing the line passing through these two points again. ओके, आणि या लाईनचं इक्वेशन काय? x plus 2y is equal to 6. आता ह्या सगळ्या लाईन्स आपल्याला काय फाइंड आउट करायचं? रिजन फाइंड आउट करायचं आहे. सो पहा, अगेन ओरिजिन ॲज अ चेकिंग पॉईंट कन्सिडर करणं. पहिल्यासाठी ओरिजिन घेतलं तर असं येईल, दुसऱ्यासाठी ओरिजिन घेतलं तर असं येईल, आणि तिसऱ्यासाठी ओरिजिन घेतलं तर असं येईल. मला सांगा यातल्या कोणकोणते ट्रू आहेत? सो यामधल्या एकही कंडिशन ट्रू येत नाहीये, सगळ्या फॉल्स येतात. तर इथे काय लिहिणार? टुवर्ड्स नॉन ओरिजिन साइड. तुम्ही लिहा आता डिटेलमध्ये, मी पण इथे काय लिहिणार? नॉन ओरिजिन साइडला लिहिणार, टुवर्ड्स नॉन ओरिजिन साइड. आणि इथे सुद्धा काय? टुवर्ड्स नॉन ओरिजिन साइड. ओके, सो म्हणजे याचा रिजन अपोजिट टू ओरिजिन येतोय, याचा रिजन पण अपोजिट टू ओरिजिन येतोय, आणि याचा रिजन पण कुठे येतोय? अपोजिट टू ओरिजिन येतोय. म्हणजे तुमचा कॉमन शेडेड रिजन कोणता येईल पहा, मी इथे ग्राफ मध्ये दाखवतो. दिस इज युअर कॉमन शेडेड रिजन. तर आता नीट पहा, हे अनबाउंडेड रिजन आहे तुमचा. अनबाउंडेड रिजन बोलतोय मी, अनबाउंडेड सोल्युशन नाही बोलत आहे. दिस इज युअर अनबाउंडेड रिजन. दिस इज युअर अनबाउंडेड रिजन. सो हा तुमचा अनबाउंडेड रिजन आलेला आहे. ओके, सो आता हा जो अनबाउंडेड रिजन आलेला आहे याचा नेम काय लिहिणार पहा आपण. याला एक नेम देऊया आपण. इथे सपोज इथे आपण एक नेम दिला F. सो काय येईल? रिजन F. त्यानंतर इथे एखाद्या पॉइंटला नेम देऊया आपण P आणि याला नेम देऊया Q. सो F P Q, त्यानंतर E आणि हा X इज द फिजिबल रिजन विच इज अनबाउंडेड. ओके, सो हा अनबाउंडेड फिजिबल रिजन आहे. आणि त्यानंतर आपल्याला बघा काय म्हटलंय? मॅक्झिमाइज म्हटलंय. ओके, मॅक्झिमाइज म्हटलंय. नीट पहा, हा जो क्वेश्चन आहे हा अनबाउंडेड रिजन आलाय, आणि अनबाउंडेड रिजन मध्ये जर तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन आला, मॅक्झिमम करायला, सो पहा इथे मॅक्झिमम. मला सांगा, हा जो ग्राफ आहे, हा जो काही ग्राफ आहे, या ग्राफ मध्ये एंड, इकडे जो एंड आहे तो एंड कुठे आहे माहितीये काय? एंड मला सांगा, x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू मॅक्झिमम कुठे होत जाणार आहे? कोणत्या साइड डायरेक्शनला x ची y ची व्हॅल्यू मॅक्झिमम होत जाणार आहे? तर या डायरेक्शनला x ची y ची व्हॅल्यू काय होत जाणार आहे? मॅक्झिमम. मला सांगा, इकडचा आपल्याला एखादा पॉइंट माहिती आहे का? नाही आहे. आपल्याला पॉइंटच माहित नाही, आपल्याला माहितीच नाही की हा रिजन कुठे मॅक्झिमम आहे, इनडिफायनाइट आहे. ह्या क्वेश्चनला जर मिनिमम कॉन्स्टंट असतं ना तर आन्सर एक तर P आलं असतं किंवा Q आलं असतं. पण मिनिमम नाही म्हटलं त्यांनी काय म्हटलंय? अनबाउंडेड रिजन मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली.
तर मला सांगा इथं मॅक्झिमम जे काही आपल्याला मॅक्झिमम येणार आहे ते मॅक्झिममला एंड दिलेला आहे का त्यांनी? दिलेलं नाही. मग मॅक्झिमम पॉईंट कुठून काढणार? मॅक्झिमम पॉईंट कोणता घेणार? इन्फायनाईट नंबर. मग इन्फायनाईट नंबर असू शकतो का? मला सांगा, तुम्हाला मॅक्झिमाइज करायचं प्रॉफिट इन्फायनाईट भेटलं सर. अरे इन्फायनाईट प्रॉफिट कधी भेटेल का? साधं लॉजिक आहे, इन्फायनाईट प्रॉफिट आपल्याला कधीच भेटू शकत नाही. त्यामुळे इथं या क्वेश्चनसाठी हा जो काय अनबाउंडेड रिजन आला आहे, ह्या अनबाउंडेड रिजनसाठी मॅक्झिमम व्हॅल्यू इनडेफिनाइट आहे. सो म्हणून आपण काय लिहिणार आन्सर मध्ये? देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कॅन बी इन्क्रीज इनडेफिनाइटली इन्क्रीज होते अँड हेन्स द एलपीपी हॅज अ अनबाउंडेड सोल्युशन. क्लिअर आहे? सो एक्झाम मध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, अशा पद्धतीचा जर अनबाउंडेड रिजन आला आणि त्याचं आपल्याला एंड माहिती नसेल तर आपण मॅक्झिमम व्हॅल्यू काढू शकत नाही. म्हणून त्याला म्हणायचं अनबाउंडेड सोल्युशन, कारण त्याला बाउंड केलं नाही. तर त्याला काय करायला पाहिजे? एखादी कन्स्टंट आपण बाउंड करेल तेव्हा काय होईल? त्याचं सोल्युशन बाउंडेड आहे. क्लिअर आहे? सो सिम्पल आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आणि एक लास्ट टाईपचं आपण सोल्युशन कन्सिडर करूया, ज्याला आपण बोलतो इनफिजिबल सोल्युशन. सगळ्यात सोपा टॉपिक इनफिजिबल सोल्युशन. ओके, म्हणजे काय बघा, सगळ्यात सिम्पल लँग्वेजमध्ये जर सांगायचं झालं इनफिजिबल सोल्युशन काय आहे, तर लक्षात ठेवा इथं कॉमन रिजन येतच नाही. सो इथं जे काय तुम्ही इक्वेशन प्लॉट करता, जो काय तुम्ही ग्राफ बनवता, त्यामध्ये कॉमन रिजन भेटतच नाही. सो पहा, आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहूया इनफिजिबल सोल्युशन कधी येत आहे. सो पहा, पहिली कन्स्टंट काय आहे? सो मी थोडं फास्ट करतो परत एकदा. x + y ≥ = 8, 3x + 5y ≤ 15. इक्वेशन ऑफ लाइन x + y = 8. इक्वेशन ऑफ लाइन 3x + 5y = 15. दिस इज युअर L1, दिस इज युअर L2. पहा, मी जरी फास्ट करत असलो तरी सगळ्या स्टेप करणं खूप गरजेचं आहे. कोणती स्टेप तुम्हाला ठेवायची नाही किंवा इलिमिनेट करायची नाही आहे. ठीक आहे? सो पहिला पॉईंट भेटला 0,8, त्यानंतर b 8,0. सो अशी प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या स्टेप व्यवस्थित सॉल्व्ह करायची पद्धत लागून जाईल. ठीक आहे? तुम्ही कधीही प्रॅक्टिस करताना सुद्धा चुकूनही प्रॅक्टिस करताना शॉर्टकट्स यूज करू नका, कारण तुम्ही एकदा शॉर्टकट्स यूज करायला लागले तर तुम्हाला त्या शॉर्टकट्सची सवय व्हायला लागते आणि ते शॉर्टकटची सवय लागली तर मग एक्झाम मध्ये तुम्ही डिटेलमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. सो दिस इज माय लाईन x + y = 8. आय एम कन्सिडरिंग ओरिजिन ॲज अ चेकिंग पॉईंट हिअर अगेन ऑल्सो. सो आन्सर इज 0 इज ग्रेटर दॅन 8. मला सांगा 0 हा 8 पेक्षा ग्रेटर आहे का? नाही. सो काय नाही, नॉन ओरिजिन साईडला आहे. ठीक आहे? सो नॉन ओरिजिन साईड कोणती आहे? ही साईड आहे नॉन ओरिजिन. सो दिस इज the region. So here your region lies for this line. Next is this line I am considering 0, so answer is 3 and 0 and answer is 5. So point is 0,3 and 5,0. This is my point C, this is my point D. Again sorry, here for less than or equal to sign. So 0 3 will lie here and 50 will lie here. Okay, so I have to draw the line passing through these 2 points again. So I am drawing the line passing through these 2 points. Okay, मी आता पॉइंटचे नेम्स वगैरे काय लिहित नाही ते. ओके, त्यानंतर डायरेक्टली रिजन फाइंड आउट करूया आपण. 0,0 सबस्टिट्यूट केलं तर आन्सर काय? 0 इज लेस दॅन इक्वल टू 15. मला सांगा 0 लेस दॅन इक्वल टू 15 आहे का? येस. सो इथं काय टुवर्ड्स ओरिजिन साइडला येईल, म्हणजे या लाईनचा रिजन येतो ओरिजिन साइडला. ओके, त्यानंतर आपलं नॉन निगेटिव्ह कन्स्टंट बघा काय. नॉन निगेटिव्ह कन्स्टंट काय सांगतात? फर्स्ट क्वार्टर मध्ये रिजन असलं पाहिजे. सो नीट पहा, जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर सगळ्या लाईन्सचा मिळून एक फिजिबल रिजन इथं भेटतच नाही. बघा, ही जी काय लाईन आहे या लाईनचा रिजन वरती आहे. ओके, त्यानंतर ही जी काय दुसरी लाईन आहे रेड कलरची, त्याचा रिजन खाली आहे. क्लिअर आहे? मग मला सांगा, ह्या दोन लाईनचा रिजन, या लाईनचा रिजन आणि या लाईनचा रिजन कॉमन कुठे येईल का? फर्स्ट क्वार्टर मध्ये म्हणतोय फक्त मी, नाही येणार. हा, इकडे जर तुम्ही खाली पुढे प्रोसीड केलं तर तिथं कॉमन येईल. या लाईनला तुम्ही एक्सटेंड केलं आणि इथे पुढे जर तुम्ही भेटलं, तुम्हाला कॉमन रिजन भेटेल. मला सांगतो फर्स्ट क्वाड्रंट आहे का? नाही, तो फर्स्ट क्वाड्रंट नाही आहे. सो मग तिथे कॉमन रिजन भेटेल का? सो नाही भेटणार. ओके, सो या ग्राफमध्ये तुमचा कॉमन रिजनच येत नाही. आणि जर कॉमन रिजन येत नसेल तर त्याला म्हणायचं इनफिजिबल सोल्युशन. सगळ्यात सिंपल. ओके, सो काय म्हटलं बघा. Hence, from the graph, we conclude that there is no feasible region for this problem, and hence the objective function has no feasible solution for the given constraint. ओके, सो म्हणजे तुम्हाला कन्स्ट्रेंट काय करायला लागेल? चेंज. त्यावेळेस तुमचं काय होईल? ते फिजिबल सोल्युशन आहे. ओके, सो क्लिअर आहे? सो काय काय टाईप पाहिलं आपण? युनिक सोल्युशन, जे की तुमच्या सिलेबसला आहे. त्यानंतर इन्फायनाइट नंबर ऑफ मल्टिपल सोल्युशन. कधी बोलायचं इन्फायनाइट नंबर? जेव्हा झेडची व्हॅल्यू मॅक्झिमम किंवा मिनिमम 2 पॉईंटसाठी येईल किंवा 2 पेक्षा जास्त पॉईंटसाठी येईल, तेव्हा म्हणायचं इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स. त्यानंतर अनबाउंडेड सोल्युशन कधी म्हणायचं? जेव्हा तुमचं रिजन अनबाउंडेड येईल आणि प्रॉब्लेम मॅक्झिमाइज साठी असेल.
मोस्ट ऑफ द टाइम्स तेव्हाच तुमचं काय होईल, अनबाउंडेड सोल्युशन येईल. म्हणजे तुमच्या पद्धती याच्यामध्ये सांगतोय, काही काही ठिकाणी वेगळं राहतं. फर्स्ट क्वाड्रंट असेल तर असंच, ठीक आहे. त्यानंतर थर्ड टाइप काय स्टडी, लास्ट टाइप काय स्टडी केला आपण, इनफिजिबल सोल्युशन. कधी बोलायचं इनफिजिबल सोल्युशन, जेव्हा कोणत्या प्रकारचा कॉमन रिजनच येणार नाही तेव्हा तुमचं सोल्युशन काय असेल, इनफिजिबल सोल्युशन. सो कॉमन रिजन नसेल तर त्याला म्हणायचं इनफिजिबल सोल्युशन. ओके, क्लिअर आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील तर नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करून त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. ॲक्च्युली आजचा जो हा व्हिडिओ आहे तो थोडा मी बोलताना स्पीकिंग लँग्वेज थोडं फास्ट केलेला आहे आणि त्यात मी मराठी आणि इंग्लिश एकत्र बोलत असल्यामुळे काही काही ठिकाणी माझं शब्द उच्चारण्याचं पण थोडेफार प्रॉब्लेम्स आहेत. ओके, तुम्ही ते नक्कीच समजून घ्या. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे जे काही व्हिडिओज आहेत ते मराठीमध्ये समजून सांगण्याचं जास्त का चान्सेस करतोय, त्याच्यामागचं रिझन असं आहे की आपल्याकडे बरेचशी मराठी मीडियमची मुलं आहेत आणि प्रत्येकाला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होणं गरजेचं आहे. सायन्स फील्ड हे फक्त इंग्लिश मिडियमच्याच मुलांसाठी आहे असं नव्हे, तर हे मराठी मिडियमच्या मुलांसाठी सुद्धा आहे आणि त्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होणं हेच आमचं मेन टार्गेट आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ द व्हिडिओज मी ह्या मराठीमधूनच बनवत आहे. तर त्या सगळे जे काय आपण टीचिंग करतो त्या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करा. ओके, कॉन्सन्ट्रेट करा. तुमच्याकडे भरपूर टाइम अवेलेबल आहे. जे काय असाइनमेंट्स मी प्रोव्हाइड करतो ते सगळे असाइनमेंट कंप्लीट करा. तशीच एक असाइनमेंट या व्हिडिओच्या सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. दिस इज युअर लास्ट असाइनमेंट, दॅट इज असाइनमेंट नंबर 7.4. ओके, सो असेच ऑनलाईन येत राहा, अभ्यास करत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू चॅप्टर घेऊन. ओके, तोपर्यंत बाय.